एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन तसेच गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट मोहाडी ग्रामस्थांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन माननीय उमेश जाधव सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर संतोष बोराडे यांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष आपल्या या व्याख्यानमालेचं आजचं चौथं पुष्प ते गुंफण्यासाठी या ठिकाणी निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालेले माननीय डॉक्टर संतोष बोराडे सर, जे आज आपल्यासमोर वारी जीवन संगीताची या विषयावर त्या ठिकाणी आपले विचार आपल्यासमोर या ठिकाणी मांडणार आहेत. खरं तर यावर्षी जे काही विषय आपण या व्याख्यानमालेसाठी वेगवेगळे या ठिकाणी ठेवलेले आहे, त्या विषयांमध्ये प्रत्येक क्षेत्राला कशा पद्धतीने आपल्याला न्याय देता येईल आणि आपल्या या श्रोतृवर्गापुढे त्याच्या जीवनातील वेगवेगळे विषय कशा पद्धतीने उपयोगाचे असतील अशा पद्धतीने सर्व विषयांना कसा हात घालता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेला आहे. कोणताही जो विषय असतो, समजा पहिल्या दिवशी आपण जागतिक भारत आणि जगामध्ये आपलं भारताचं स्थान आणि भारतातला कृषीप्रधान देशातील शेतकऱ्याचा आणि त्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांची सद्यस्थिती अशा पद्धतीने तो विषय या ठिकाणी नितेश कराळे सर आणि सत्यजित तांबे सर यांनी त्या ठिकाणी गुंफण्याचा प्रयत्न केला आणि याच्यातून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना त्यातून मिळाला. ज्या विचारापर्यंत आपण जाऊ शकत नाही कधीकधी, तो विचार कधीकधी समोरच्याच्या बोलण्यातील एखाद्या वाक्यातून आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो आणि मला असं वाटतं की त्या दिवशी तो मिळाला. कारण आपण ज्या भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत, दोन अवतार ह्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या अवतारवादावर आपण चर्चा करतो त्याच्यामध्ये राम आणि कृष्ण या दोन अवतारांची आपण जरा जास्त चर्चा करतो आणि ती चर्चा करत असताना दोघांची तुलना जरी आपण केली तरी त्यामध्ये असं दिसतं की राम हा सरळ मार्गी पुरुषोत्तम होता, हो किंवा नाही, सरळ मार्गी. पण त्याच्यानंतरचा जो 8वा अवतार आहे भगवान श्रीकृष्ण, हा 360मध्ये विचार करणारा माणूस होता. 360 म्हणजे प्रत्येक विषयाला खूप बाजू असतात आणि त्या प्रत्येक बाजूचा विचार करून निर्णय. मग कर्णाशी कसं बोलायचं, दुर्योधनाशी कसं बोलायचं, भीष्माचार्यांना कसं हँडल करायचं, द्रौपदी किंवा कुंतीला कसं, असं 360 डिग्रीमध्ये फिरणारं विचार करणारं हे व्यक्तिमत्व होतं. आणि मग आपला आजच्या काळात कलियुगामध्ये जीवन जगत असताना आपल्या समोर जी वेगवेगळ्या प्रकारची फील्ड, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर आहेत, या प्रश्नांना सामोरं जाताना आपण सुद्धा कोणत्या तरी एका मार्गाने किंवा एकांगीपणे चालण्यापेक्षा 360 डिग्रीमध्ये आपल्याला चालवता येईल का? मग ते काही असो, कुटुंब व्यवस्थापन करताना सुद्धा आपल्या घरातले 5 लोकच 5 वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. त्या प्रत्येकाला समाधानी करणं हे कुटुंब प्रमुखाचं जबाबदारी असते. मग त्याने ते कधी शक्य आहे? तर श्रीकृष्णासारखं 360 डिग्रीमध्ये त्याला विचार करता आला पाहिजे, हे त्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आपण असतो, वेगवेगळी कारणं असतात त्याला. काहींना त्या पक्षाची लीडर आवडत असतात, काहींना त्या पक्षाचे माणसं त्यांच्या जवळचे मित्र असतात, काहींना वेगवेगळ्या 10 पिढ्यांपासून त्याच पक्षाचे ते असतात म्हणून असतात. अशी वेगवेगळी कारणं असतात. पण तसं असताना सुद्धा आधी माणूस असतो, समाज असतो आणि तो आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो. आणि मग तो विचारसुद्धा आपण कधी करू शकतो, जे ते काम त्या वेळेपुरतं मर्यादित राहील आणि बाकी माणूस म्हणून सगळ्यांशी आपण गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी राहू शकू. असं जर करायचं असेल तर जीवनातल्या प्रत्येक विषयाशी आपला संग झाला पाहिजे, त्याचं चिंतन झालं पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी आकलन होऊन
आपण एका विशिष्ट दृष्टिकोनापर्यंत, एका अभिवृत्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून मग जगात भारताचं काय स्थान, भारतातल्या माणसाचं काय स्थान, आणि वेगवेगळ्या अशा पद्धतीने मग दुसऱ्या दिवशी आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे, त्या आरोग्याचा विचारसुद्धा आपण जन्मल्यापासून तर आत्तापर्यंत कसा करू शकतो, त्या प्रत्येक गोष्टीशी आहाराचा काय संबंध, व्यायामाचा काय संबंध, वातावरणाचा काय संबंध, अशा सगळा सभोवताली विचार करून. आणि मग काल आपण बघितलं की अगदी एक सामान्य माणूस, आयुष्याविषयी खूप तक्रारी असणारा माणूस, खूप घाबरणारा माणूस 40-50 वर्षाच्या प्रवासामध्ये महात्मा कसा होतो, मोहन टू महात्मा, याच्यावर काल आपण चर्चा घडून आणली. आणि मग त्या महात्मापासून प्रवास डायरेक्ट आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत आणून पोहोचवला. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद, सुख, समाधान, उत्साह मिळवायचा असेल, जसं आरोग्याला महत्त्व आहे, जसं आपल्या दर्जाला, स्थानाला महत्त्व आहे, जसं व्यक्तिमत्व विकासाला महत्त्व आहे, विचार प्रक्रियाला महत्त्व आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर माणसाच्या जीवनातले सूर आणि स्वर हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे प्रभाव पाडू शकतात. माणूस आनंदात असला ना तर आंघोळ करता करता सुद्धा तो एखादं गाणं सहज गुणगुणून जातो आणि त्याच्यातून एक वेगळा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ही संगीताची वारी सुद्धा जीवनाला कशा पद्धतीने एका वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ शकते, अशा अँगलने आपण सगळेजण विचार करू शकू का? फक्त मला बा किशोरदा आवडतात, मुकेश आवडतो की लता आवडतात, त्यांचे गाणे आवडतात, इथपर्यंत संगीत मर्यादित नाही. कारण संशोधन असं सांगतोय, संगीत जर शेतात लावलं तर परागीभवनाची प्रक्रियासुद्धा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते. आणि म्हणून मोहाडीकर किंवा मोहाडी पंचक्रोशीतल्या आमच्या सगळ्या ह्या श्रोत्यांच्या कानामध्ये असे सगळे विचार जर गेले तर ते एक वेगळ्या पद्धतीने आपल्या जीवनाचा विचार करतील, वेगळ्या पद्धतीने आपल्या समोरच्या सगळ्या माणसांचा विचार करतील. आणि हे सगळं करण्यात एकदा ते गुंगले, त्याच्यामध्ये रमले की मग त्यांचे व्यक्तिगत सगळे संघर्ष असतील, राजकीय प्रकारचे सगळे संघर्ष असतील, अहंकारातून निर्माण झालेल्या काही खुन्नसपण असतील, त्या हळूहळू आपोआप विसरायला सुरुवात करतील. आणि एक श्रीकृष्णाला अपेक्षित असणारं गोकुळ मोहाडीतसुद्धा नांदू शकतं. हा याच्या पाठीमागचा खऱ्या अर्थाने काय आहे, मला वाटतं उद्देश आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी ह्या प्रत्येक गोष्टीकडे बघितलं पाहिजे. कारण शेवटी जन्माला आलेला प्रत्येक माणूस एक दिवस मरणार आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणतीही गोष्ट सत्य नाही. म्हणजे की एका कीर्तनकाराने तर खूप छान उदाहरण दिलं होतं की त्याला त्याच्या एका गुरुने सांगितलं की अरे तू 8 दिवसात मरणार आहे. आणि हे त्याला ज्यावेळेस कळालं मग तो चिंतन करायला लागला. मग त्याने पहिल्यांदा बायकोला बोलवलं आणि म्हणे तू मला माफ कर, आयुष्यभर मी तुला खूप त्रास दिला. तिला प्रश्न पडला की माणूस कसं काय बदलला. नंतर भावांना बोलवलं, नंतर भाऊबंधांना बोलवलं, मित्रांना बोलवलं, मी तुम्हाला वाईट बोललो असेल तर विसरून जा. मग नंतर काही लोकांना पैसे दिले होते, त्यांना खूप बोलला होता, काहींकडून घेतले होते, त्यांचे पण परत देऊन टाकले. 8 दिवस संपले, सगळ्याशी चांगलं वागायला लागला. पण 8 दिवसानंतर काही त्याचा मृत्यू झाला नाही. मग त्याने परत गुरुला विचारलं, म्हणे का गुरु हे असं कसं काय झालं, तुम्ही तर म्हणे 8 दिवसात मरणार आहे. अरे म्हणे प्रत्येक माणसाने असाच विचार करायचा असतो की मी आता दुसऱ्या मिनिटाला मरणार आहे, म्हणजे तो नीट वागतो, कोणाला त्रास देत नाही. हा अशा पद्धतीने विचार करण्याची जी काही दृष्टिकोन आहे, जो ॲटिट्यूड आहे, जो ॲप्रोच आहे, हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपण सगळेजण निर्माण करू शकतो. रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या भिकाऱ्याची जर आपल्याला किनव येते तर रक्तामासाच्या कायम बरोबर राहणाऱ्या लोकांची सुद्धा सर्वस्व वाहून देता येईल अशा पद्धतीची किनव आपल्या डोक्यामध्ये आली पाहिजे. तर आपण आपले सगळे संबंध, सहसंबंध चांगल्या पद्धतीने जोडू शकतो. आणि त्या प्रत्येक गोष्टीत ह्या संगीताचा सुद्धा खूप मोठा त्या ठिकाणी वाटा आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की ते माझ्यापेक्षा नंतर जे काही आपलं सत्र होणार आहे, पुष्प गुंफलं जाणार आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर संतोष बोराडे हे नक्कीच आपल्या या सगळ्या आशा अपेक्षांना खरे उतरतील, यात माझ्या मनामध्ये यात किंचितही त्या ठिकाणी शंका नाही. कारण तुम्ही डॉक्टर संतोष बोराडे हे नाव जरी गुगलवर टाकलं, यूट्यूबवर टाकलं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण तुम्हाला त्यामध्ये आढळून येतील.
आणि म्हणून थोडंसं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी मी थांबतो. पुनश्च एकदा आदरणीय बोराडे सरांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर संजीव डिंगोरेंना मी अशी विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय आम्हाला करून द्यावा. गोपालकृष्ण व्याख्यानमालेच्या या 17व्या वर्षाचं चौथं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित झालेले आदरणीय डॉक्टर संतोष बोराडे. आपणा सर्वांना कदाचित असं वाटत असेल की बोराडे सर पहिल्यांदा इथे आलेले आहेत, परंतु ते तसं नाही आहे. ह्याच्यापूर्वी अनपेक्षितपणे एक दिवस ते या मंदिरात येऊन गेले. ते आणि त्यांचे सहकारी अशा तिघाचौघांनी इथे भजन गायलं आणि त्याच वेळेला त्यांना असं वाटलं होतं की आपण परत एकदा इथे थोडं मोठ्या संख्येने जमून भजन करावं. त्याला कारणही तेच होतं की समोर असणारी अष्टबहू गोपालकृष्णाची मनमोहक मूर्ती जिने सर्वांनाच मोह घातला आहे, तो त्यातून बोराडे सर कसे काय अलिप्त राहतील. आणि तो विचार आल्यानंतर आमच्या क्षितिजने त्यांना हे सुचवलं की सर आमच्याकडे अशी व्याख्यानमाला असते आणि आपण असं 8-10 जणांमध्ये भजन करण्याऐवजी तसेही तुमचे प्रोग्राम होत असतात, तर तुम्ही तिथे त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि त्या दृष्टीने मग देशमुख सरांनी ते संपूर्ण नियोजन घडून आणलं. खरं तर त्यांचा परिचय हा आता ते ज्या वेळेला प्रत्यक्षात माईकचा ताबा घेतील तेव्हा होणार आहे, परंतु तरी देखील आपल्या पद्धतीनुसार डॉक्टर संतोष बोराडे हे मूळचे खोपोलीचे, जीवन संगीत फाउंडेशन नावाचे आणि व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे, पेशाने डॉक्टर असल्यामुळे आणि तरीही मूलतः संगीताची आवड असल्याने त्यांनी या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतले. आत्तापर्यंत साधारणतः 20,000हून अधिक रुग्ण, 2.5 लाखाहून अधिक विद्यार्थी, 25,000हून अधिक व्यावसायिक, IAS, IPS अधिकारी, खेळाडू, कलाकार यांच्यासाठी 4,000हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचं सादरीकरण केलेलं व्यक्तिमत्व आपल्यासमोर बसलेलं आहे. हा झाला पहिला गुणविशेष. संपूर्ण महाराष्ट्रभर 1,000पेक्षा अधिक गुरुकुलांचं मोफत संचालन ते करतात आणि त्यातून त्यांच्या कार्यामुळे विविध पुरस्कारांनी त्यांना पुरस्कारित करण्यात आलेले आहे, सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यातले काही पुरस्कार मी सांगतो की नॅशनल नोबिलिटी पुरस्कार 2019मध्ये आदरणीय पद्मभूषण अण्णा हजारेजी यांच्या हस्ते त्यांना मिळाला होता. इनोव्हेटिव्ह इंडियन यंग स्टार पुरस्कार 2020ला मिळाला UAEमध्ये दुबई मल्टी कम्युनिटी सेंटरला. ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड हैदराबाद, प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड 2021ला हरियाणा, संगीत रत्न पुरस्कार मराठी साहित्य संमेलनाचा पुण्याला, एक्सेप्शनल अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 दुबई पुन्हा एकदा, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 2021 महाराष्ट्र. हा इतक्या सगळ्या पुरस्कारांनी सन्मानित असणारं व्यक्तिमत्व आज आपणा सर्वांसमोर एक आपल्या या मोहाडीच्या व्याख्यानमालेत उपस्थित झालेलं आहे. अध्यात्म, आरोग्य आणि कला, अध्यात्म, आरोग्य आणि कला यांच्या एकत्रित वापरातून जनसामान्यांचं जीवन संगीत अधिक सुंदर करण्यासाठी जवळपास त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करायचं असं निश्चित केलेलं आहे. आणि आज तो लाभ आपल्याला महायोगेश्वर भगवान श्रीकृष्ण की ज्यांचं संगीत हा ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता, त्यांच्यासमोर आता ते त्यांच्या कलेचं, त्यांच्या ज्ञानाचं आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या विविध कौशल्याचं सादरीकरण ते आपणासमोर करणार आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण त्यांनी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी, त्यांच्या जीवन संगीताच्या वारीला त्यांनी प्रारंभ करण्यापूर्वी आपापले मोबाईल आपण एकतर स्विच ऑफ करावे किंवा सायलेंट करावे. कारण मी एक कार्यक्रम त्यांचा अनुभवला आहे यापूर्वी आणि त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मोठ्या नाट्यगृहासारख्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला होता. एकदाही मोबाईलची रिंग वाजली नाही, कारण जे आलेले होते त्यांना त्यांचा दर्जा माहीत होता आणि तो दर्जा आपल्याला इथे टिकवायचा आहे. त्या दृष्टीने माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपापले मोबाईल सायलेंट करून ठेवावे. त्यांच्यासोबत आलेले आहेत नरेंद्र भोईर, तेही संस्थापकच आहेत, ते समोर बसलेत, ते त्यांच्यासोबत आहे, त्यांचे फाउंडर मेंबर आणि सतत सोबत असतात.
आता मी कुठलाही वेळ न दवडता त्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी त्यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी आता आपली जागा घ्यावी आणि आम्हाला उपकृत करावं. व्याख्यान करावं एवढा मी मोठा नाही आहे, पण माझ्या अभ्यासातनं जर तुम्हाला काही फायदा झाला, तुमच्या दैनंदिन आयुष्यात जर काही आरोग्याची आनंदाची भर पडली, तर त्याच्यासाठी नक्कीच ही सेवा करायला मला आवडेल. मी फक्त आधी तुमच्याशी गप्पा मारायच्या आधी मी त्याच्याबरोबर गप्पा मारून घेतो, कारण त्याचं माझं एक वेगळं नातं आहे. जे पहिल्या भेटीत आलो तेव्हाच जडलं होतं आणि मी तेव्हाच प्रॉमिस केलं होतं, योगेशला पण म्हटलं होतं की या गावात या मंदिरामध्ये वर्षभर गुरुकुल चालवायची मला सेवा मिळावी, मोफत, कुठलेही पैसे न घेता. ही माझी रिक्वेस्ट होती पहिल्याच भेटीत. फक्त मी कृष्णाला म्हटलं होतं की बाबा मला कधी रे संधी देशील हे गुरुकुल चालवायला. खरंच वाटलं नव्हतं एवढ्या लवकर तो ऐकतो म्हणून. 1 महिन्याभरात त्याने हा सगळा पुन्हा योग जुळून आणला आहे. सो मी बऱ्याच ठिकाणी गुरुकुल चालवतो आणि त्यातलाच मोहाडीमधला हा पहिला गुरुकुलाचा उपक्रम असा समजतो आणि आपल्यासमोर सगळ्यांच्यासमोर हा विषय सादर करतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेही शुद्ध करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव. तुका म्हणे एका देहाचे अवयव. सुख दुःख जीव भोग पावे. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. येस, आता तुमच्याशी गप्पा मारतो मी. बरीच लहान मंडळी माझ्यासमोर बसलीत. मध्ये फक्त लहान मुलांनी बसायचं असं काही नियम आहे का? असं आहे का? नाही ना. मग जरा इकडे जी काही बसलीत ती माझ्या डोळ्यासमोर, काय डॉक्टरने पेशंटच नाही बघितलं तर कसं काय आजार बरा करणार ना. समोर फक्त जी रिकामी जागा आहे तिथे काही मंडळी या ना, या बाजूची बसलेली जी खाली आहे. येस, क्या बात आहे. ताई इकडे या बाजूला जागा आहे मागे. येस येस, इथे मागे ज्या बसल्या ज्यांना मांडी घालता येते त्यांनी बसा की या बाजूला. एक अभंग आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला, मला आठवली चटकन ओळ. या रे हरिदासानो, जिंकू कली काळा. आमुची या बळा पुढे किती बा पुढे. या रे हरिदासानो, जिंकू कली काळा. कलिकाळाला जिंकण्याचं सामर्थ्य त्या हरिदासांच्यात, आणि ते फक्त समोर माईक समोर येऊन बसायला घाबरायला लागले तर कसले हरिदास आपण ना. हरीचे दास, त्यांना कुणाची कलिकाळाची भीती नाही म्हणतात. आणि इथे आमचा एक थोडासा BP हल्ला, थोडीशी शुगर वाढली की हरीच्या दासाची पायाची भूमी पळून जातीये.
शिव्या कुणाला पडतायत? आम्हाला डॉक्टरांना. तुम्ही म्हणता की नाही ते डॉक्टर लुटायला निघालेत. अरे घोड्या, तू घाबरलाय त्याचं काय करायचं? पण थोडेसे रिपोर्ट चेंज झाले ना. हल्ली रिपोर्ट पण मॅनिप्युलेट करता येतात, माहिती आहे का? सगळंच नाही सांगणार मी माईक समोर. घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या ना. तुम्हाला वाटतं की डॉक्टर तुम्हाला उल्लू बनवतायत. आहा, डॉक्टर नाही उल्लू बनवत. बऱ्याचदा झालंय काय की आमची आत्मस्थिती ढासळली आहे. आमचं काहीतरी BP वाढतो, काहीतरी शुगर वाढते, कुठलं तरी कोलेस्ट्रॉल वाढतं, कुठलं तरी ट्रायग्लिसराईड वाढतं, आणि मग आम्ही डॉक्टरकडे खेपा मारायला लागतो. डॉक्टरने सांगितलं अहो काय नाही झालं, वयानुसार असं होतं, तर म्हणतो याने नुसत्याच डिग्र्या केल्यात, कॉप्या करून पास झालाय. माझा जीव चाललाय आणि याला अजून समजतच नाही की बाबा काय चाललंय म्हणून. पायाला सूज आली ती दिसत नाही. डॉक्टर म्हणतो अहो काकू वयानुसार होतं असं. त्याला काय समजत आहे कुठं? माझं गुडघे सुजलेत त्याचं, आणि तो म्हणतो वयानुसार होतं असं. औषध दे, बरं कर. तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव पावे. तुमची सुख आणि तुमची दुःख ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त या सगळ्यामध्ये ज्याला तटस्थ राहता येतं, ज्याला शांत राहता येतं, ज्याला सुखाच्या आणि दुःखाच्या दोन्ही रेघांच्यातनं संगीत शोधता येतं, त्याला कृष्ण भगवान म्हणतात ना. त्याच्या आयुष्यात कमी दुःख होती का? त्याच्या आयुष्यात कमी दुःख होती? जन्माला आल्यापासून लोक मारायला उठली होती. बरं, सर्वसामान्य लोकांना राक्षस उठले होते त्याच्या जीवावरती, आणि तरी पण मात्र तो कुठल्याही राक्षसाला मारताना तुम्ही बघितले का? तुम्ही कृष्ण मालिका बघितली? कधी फोटो बघितला कृष्णाचा असा रागात, कधी असा टेन्शनमध्ये बसलेला, आता पुतना मावशील कशी मारू तिला, असं कधी कृष्णाचा फोटो पाहिला कोणी? कुठे कृष्णाची मूर्ती अशी पाहिली आहे? तो कंसाला मारताना पण हसत होता आणि कालिया मर्दन करताना पण नाचत होता. सो सुख दुःखाच्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये बॅलन्स साधून आनंदाची अनुभूती ज्याला घेता येते तो कृष्ण. आणि जर तुम्हाला सगळ्यांना तो आनंद जगता येत असेल तर तुम्ही स्वतः कृष्ण आहात. भगवद्गीतेत म्हणून तर म्हणतायत मीच असेन. तर आपल्याला साधा एकदम छोटासा प्रश्न विचारतो. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, प्रत्येकाच्या मेंदूमध्ये रोज कमीत कमी 60,000 विचार येतात. किती विचार येतात काका? 60,000 विचार येतात. या विचारांच्यातले किती विचार पॉझिटिव्ह असतात सांगा जरा बरं. जास्त पॉझिटिव्ह असतात की जास्त निगेटिव्ह असतात? मग जर माझ्या मेंदूमध्ये निगेटिव्ह विचार जास्त असतील तर माझं आरोग्य, माझी भक्ती, माझं अध्यात्म कसं काय बरं काम करेल? माणसाला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढे आजार होतात त्यातले 92% आजार हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणजे मनोकायिक व्याधी असतात. सो तुमच्या मनाचं संतुलन बिघडलं की शरीरावर त्याची लक्षणं दिसायला लागतात, आणि ती लक्षणं रिपोर्टमध्ये आली की तुमचे खिसे फाडायला आम्ही तयार होतो. बरं, तुम्ही म्हणाल काय ते डॉक्टर काय पैसे लुटतात, अमुक. पैसे नाही लुटत, आम्हाला पैसे खर्च करावे लागतात तेव्हा तुम्ही बरे होता. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा आणि चेक करा, तिथे सगळ्यात जास्त पैसे कशावर खर्च होतात? पेशंटच्या ट्रीटमेंटवर की हॉस्पिटलच्या सेटअपवर? मग तो पैसा कोण देतो आम्हाला? सरकार देतो? ढगातनं पडतो? कुठनं येतो तो पैसा? तुमच्या खिशातनं. पैसे कुणाचे? कुणाचे? आजार कुणाचे? शरीर कुणाचं? बरं कोण होणार? बरे नाही झाले तर वरती कोण जाणार? तुम्ही बरे व्हा, नाही तर वरती जा. श्रीमंत कोणी व्हायचं? सूटबूट घालून कोणी फिरायचं? कमाल आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी हे वाचायला नव्हतं, हे प्रत्यक्षात जगायला होतं. डॉक्टर आम्ही सगळेजण काय करतो माहिती आहे? हॉस्पिटलमध्ये एखादी सुंदर नर्स बसवली जाते बघा बाहेर रिसेप्शनमध्ये. तिला काहीच नाही आहे, ना तिला इंजेक्शन देता येत, ना तिला रिपोर्ट वाचता येत, पण तिने कपडे चांगले घालते, लिपस्टिक चांगली लावते आणि मस्त इंग्लिशमध्ये तुमच्याशी बोलते, गप्पा मारते आणि विचारते काका काय होतंय तुम्हाला? काका अर्धे बरे तिथेच. गंमत काय? आमच्या विज्ञानाने आम्हाला शिकवलं की माणसाला होणारे जर 92% आजार सायकोसोमॅटिक आहेत तर इलाज सायकोसोमॅटिकली झाले पाहिजेत.
आणि मग जर मन प्रसन्न करायला घेतलं तर हल्ली खर्च करावा लागतो. पण 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणत होते, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. तुकोबांनी फुकट सांगितलं म्हणून कुणी ऐकलं नाही. आम्ही हेच पैसे घेतो, 500 रुपयाची पावती फाडतो आणि मग सांगतो, जरा काका जरा आनंदी राहायला शिका, जरा लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. काका म्हणतात, देव डॉक्टर बाबा देव माणूस आहे, भला माणूस आहे, काय स्माईल करून बोलला. अहो 500 रुपयाची स्माईल पडली तुम्हाला ती. पाहिलेत का तुम्ही डॉक्टर्स असे की लहानपणी बघा असं नाडी घ्यायची हातात आणि म्हणायचे काय नाही झालं तुला, चल पळ म्हणायचे, ते 2 गोळ्या खा आणि बरा होशील तू 4 दिवस, काय नाही झाले तुला, असं म्हणायचे ना आधीचे डॉक्टर. आता म्हणतात का? नाडी पाहिली की तुम्हाला वाटतं डॉक्टरला काहीतरी समजतंय. गंमत आहे, हे जे रिपोर्ट्स काढायला लागतात, हे जे काही टेस्ट कराव्या लागतात, त्या कधी कराव्या लागतात माहिती आहे? तुम्ही युरोपमध्ये गेल्यानंतर पेशंटकडनं पैसे, पण मानव आहे ना, आम्ही पण अटॅकने मरतो, आम्हाला पण कॅन्सर होतो, आमचे पण आईबाप हॉस्पिटलमध्ये आहेत, आम्हाला पण सगळे त्रास होणार आहेत. सो हा जो काही डॉक्टरांच्या बरोबर डॉक्टरी फील्डबद्दल जो काही एक तिरस्कार तयार होत चालला आहे ना, आपण त्याच्या विरोधात थोडीशी एक गोष्ट समजून घेऊयात. जर आपण सगळेजण हरिभक्त झालो, परमेश्वराचे भक्त झालो, तर तुझी चिंता त्यासी, आणि जर तुझी चिंता त्यासी सर्व आहे असं झालं तर रोजचा दिवस आनंदाचा होईल. की तुम्हाला कॅन्सर होऊ दे, नाही तर अटॅक येऊ दे, नाही तर डायबिटीज होऊ दे, नाही तर आणखी BP तुमचा कमी जास्त होऊ दे. जर आनंदाने जगायला शिकलो तर 50 वर्ष जगलो काय आणि 500 वर्ष जगलो काय, आनंदीच आनंद आहे की. झालंय काय मात्र मित्रांनो, आमच्या मेंदूमध्ये ज्या 60,000 विचारांचा मगाशी विषय चालला होता ना, हे विचार येऊन गप्प नाही बसत. हे आतमध्ये 2,40,000 भावना तयार करतात. किती? आता 2.5 लाख भावना व्यक्त करायला आमच्याकडं काय आहे सांगा? आमच्या कमी पडतात म्हणून या संध्याकाळी TV लावतात, 4 दिवस सासू, त्या पण भावना आतमध्ये टाकून घेतात. राहुलने त्या जान्हवीच्या थोबाडीत मारली, कुठे TV-मध्ये. आमच्या डोळ्यातनं भावना चालू, आता काय होणार, आता काय. बरं ते पण हुशार असतात, ते म्हणतात उद्या 8 वाजता बघा काय होणार ते. खरं आहे की खोटं आहे? तुमच्या भावना कमी पडतात म्हणून तुम्ही आणखी राजकारणाच्या भावना वाढत बसतात. कोण कुणाला काय बोललो, ठाकरे काय बोलले, मोदी काय बोलले, शिंदे काय बोलले, कांदे काय बोलले, काय चाललंय? हे ऐकू नका, हे वाचू नका असं बिलकुल नाही मित्रांनो. पण याचा आरोग्यावर, अध्यात्मावर, आपल्या आणि आनंदावरती काय परिणाम होत आहेत याचा थोडासा विचार करूया. साधा विचार आहे. इथे बऱ्याचशा माऊली बसलेल्या आहेत, मी सगळ्यांना सॉरी म्हणतो आधीच, पण एक विषय खूप महत्त्वाचा आहे म्हणून सांगतो, कारण लहान बाळं बसले तिथे. जगातली प्रत्येक महिला, प्रत्येक स्त्री वयाच्या 45 नंतर तिचे सगळे कंट्रोल हरवून बसते. त्याला मेनोपॉज म्हणतात. तिच्या भावना तिच्या कंट्रोलमध्येच नसतात. तिचा मूड स्विंग होतो, तिला विनाकारण नर्वस व्हायला होतं, विनाकारण हातपाय गळायला लागतात, विनाकारण कानाच्या पाळ्या गरम व्हायला लागतात. तिलाच कळत नाही कुठे शॉर्ट सर्किट झाला, पण ती पटकन भडकते, पटकन शांत होते, पटकन खुश होते, असं कारण तिची मशीन कंट्रोलमध्येच नसते राहिलेली. आणि जगातली प्रत्येक महिला वयाच्या 45 नंतर या मेनोपॉजमधनं जात असते. एक जस्ट विचार करा, तिला बरं करण्याची जबाबदारी कुणाची? डॉक्टरची? तर जगातल्या कुठल्याची 15 वर्ष या अवस्थेत जगायचं आहे. 4 दिवस दात दुखायला लागला ना तर तुम्ही डॉक्टरचं डोकं फोडायला तयार होता. साले कसले डॉक्टर्स हे, काय काय कॉप्या करून पास झालेत की नाही समजत नाही, दात दुखतोय त्याच्यावर औषध नाही, अजून दात दुखतीये, रोज गोळ्या खातोय तरी बरं होत नाही. आम्ही आमची डोकं लावायला सुरुवात करतो. 4 दिवसाच्या दात दुखीसाठी एवढे वैतागतो आपण. 15 वर्ष ती माऊली बिचारी या नको त्या आजाराने त्रस्त असते. तिला कळतच नसतं बरं कसं व्हायचं, शांत कसं व्हायचं, आनंदी कसं राहायचं, सगळं कळत असून तिला मात्र तिच्यावरचा कंट्रोलच हरवलेला असतो. या महिलांना कोण मदत करतं? येस, डॉक्टरकडे इलाज नाहीये, तुम्ही म्हणता पैसे घे बाई आणि जा दवाखान्यात, कशाला गुडघ्याला सूज आले ती दाखवून ये ना एकदा.
ती कटकट घरात करायच्यापेक्षा जा ना डॉक्टरकडे, आम्ही बोलून मोकळे होतो. पण अहो डॉक्टरचा गुण येऊच शकत नाही. त्याच्यासाठी ना कधीतरी तुम्ही तिच्याबरोबर बसा, नुसताच हात हातात घेऊन, नाही तर तिच्याबरोबर तांदूळ निवडायला लागा. 2 मिनटं प्रेमाने बोललात ना तर तिची अख्खी हार्मोनल बॉडी नॉर्मल होते. काय करायचं? गोळ्या औषधं घेऊन डॉक्टरकडे पाठवायचं पैसे घालवायला, की तिच्याबरोबर 2 गोष्टी प्रेमाच्या 2 शब्द बोलायचे. ओके, त्याला सायंटिफिक भाषेत म्हणतात, आपण ज्या वेळेला बायकोशी प्रेमाने बोलतो त्यावेळेला बायकोच्या मेंदूतून एन्डॉर्फिन, एनकॅफेलिन, सिरोटॉनिन, डोपामाइन सारखे हार्मोन्स येतात. हे हार्मोन्स तिच्या हार्मोनल बॉडीला न्यूट्रलाइज करतात आणि मग तिला प्रसन्न वाटतं. काय करायचं आता? म्हणजे तुम्हाला रसायनांची नावं सांगितली, केमिकल लोचे सांगितले की तुम्ही बोलाल का प्रेमाने? विषय समजून घ्या. सेम तशीच अवस्था 55 नंतर पुरुषांची होते आणि म्हणून त्यांना मित्र पाहिजे असतात गप्पा मारायला. आणि तुम्ही म्हणता चालले हे चाकोट्या पिटायला, घरातली कामं आम्ही करायची आणि हे चालले उन्हाळक्या करायला मित्रांच्या. अहो पण 55 नंतर अँड्रोपॉज चालू होतो आणि 10 वर्ष पुरुषांची ही बिकट अवस्था होत असते. त्यांना मोकळं होण्यासाठी त्यांच्या जबाबदारीपासून थोडंसं त्यांना लांब राहायचं असतं, पण त्यांना पॉसिबलच होत नाही. का? कारण तुम्ही घरात घट्ट बांधून ठेवलेलं असतं. तो बिचारा म्हणतो संध्याकाळी जाऊन जरा भजन करेन देवळात, ही म्हणते चाले टाळ कुटायला, सकाळ दुकान कोण उघडणार? विषय समजून घ्या. हे आपले जर संवाद असतील तर नाही डॉक्टरची घरं भरतील का? आणि म्हणून एकदम सगळ्यात सोपा पर्याय की जर मला होणारे हृदयरोग, ताप, थंडी, खोकला, कोरोना, डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट अटॅक, त्याच्यानंतर पॅरालिसिस, एड्स, कॅन्सर, सगळे आजार जर सायकोसोमॅटिक आहेत, मनोकायिक आहेत, तर इलाज कुणाला द्यायला पाहिजेत? शरीराला की मनाला? नक्की. मग मनाला इलाज देण्यासाठी घरी काय कोणी डॉक्टर येणार नाहीये. जस्ट आठवून बघा, आपण आईला, तुम्ही सगळे आईला हाक मारता ना, आईला प्रेमाने हाक किती वेळा मारता दिवसभरातनं? ए आई तू जेवली का ग? असं किती वेळा बोलतो आठवा. तुम्ही आठवा, काय ग जेवलीस का? असं वाक्य किती वेळा येतं? तिला आय लव्ह यू बोलायची गरज नाही, गोड बोलायचं म्हणजे. पण तुम्ही जेव्हा काय ग जेवलीस का एवढं जरी म्हणता ना, तरी त्याच्यातनं तिची हार्मोनल बॉडी नॉर्मलाइज होते. होते की नाही खरं सांगा? गंमत अशी आहे मित्रांनो, तुझं आहे तुझं पाशी जे म्हणतोय ना, तुमच्या प्रत्येकाच्या शब्दांमध्ये औषध आहे, ज्याला म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन. जगातले सगळे डॉक्टर याच्यावर काम करतात आणि म्हणून आपण म्हणतो तो आमच्या खालच्या आळीचा पाटील डॉक्टर आहे ना, त्याच्याकडे गेलं की आजार राहतो बाजूला, 12 गावच्या भानगडी सांगत बसतो, कुठून आला, कुणाचा पोरगा काय. पण साहेब एक सांगू, औषध द्यायच्या आधीच बरं वाटतं त्यांच्याकडे गेल्यानंतर. त्यांनी नुसता हातात घेतला, गोष्टी केल्या 4, तरी आम्ही बरे होऊन जातो. काका असं बघितलेत का डॉक्टर लहानपणी? आता डॉक्टरच्या डिग्र्या वाढत चालल्या आहेत, औषधं कमी होत चालली आहेत. आणि म्हणून आपल्याला ही एक छोटीशी गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे. तुम्ही देव म्हणा नाही तर दानव म्हणा, डॉक्टर पण मानव आहे. डॉक्टर फक्त प्रयोग करतात. स्वच्छ मनाचे डॉक्टर चांगले प्रयोग करतात, अस्वच्छ मनाचे डॉक्टर काही वाईट प्रयोग पण करतात. पण म्हणून सगळ्या डॉक्टरांना बदनाम करायची गरज नाही. त्याच्यापेक्षा त्याचं शास्त्र समजून घेऊयात. तुमचा मेंदू हा 2 पद्धतींनी काम करणार आहे, एकतर नॉर्मल किंवा एमर्जन्सी. नॉर्मल म्हणजे शरीरातली सगळी कामं तो व्यवस्थित करेल. दुपारी जेवलात का सगळेजण? नक्की. जेवल्यानंतर किती जणांनी ऑर्डर सोडली, हे पित्ताशया थोडं थोडं पित्त पोटात पाठव म्हणजे माझं अन्न पचायला सुरुवात होईल? अशी किती लोकांनी ऑर्डर सोडली पित्ताशयाला? नाही सोडावं लागत. तुमच्या खाण्यापासून जाण्यापर्यंत सगळं कोण कंट्रोल करतं? आता हा मेंदू पबजीमध्ये अडकलेला असेल, मोबाईलमध्ये अडकलेला असेल, कार्टूनमध्ये अडकलेला असेल, तर खाल्लेलं अन्न पचेल का? आणि आमच्याकडे सर्रासपणे हल्ली पोरं जेवायला बसली की मोबाईल दिला जातो, टी व्ही लावून दिला जातो, बाबा बघ आणि एकदाचं गिळ. तुम्ही जे खायला घालताय मुलांना त्यांना पचणारच नाही, कारण त्यांच्या पचनाचं काम मेंदूचं आहे. आणि मेंदू जर डोरीमॉन बघत असेल तर त्याच्या पोटात अन्न नाही गॅजेट तयार होतील, है ना? गंमत आहे. या मुलांचा मेंदू किती व्यवस्थित झाला हे चेक करायचं असेल ना, तर घरी त्यांना एखादी कविता म्हणायला सांगा. ते बघा कशी म्हणतात, जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाय नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा.
त्यांना हेच नाही माहिती की याच्यात दोन लोक आहेत, जॉनी आणि त्याचा पप्पा. मग ते दोघं एकसारखे कसे काय बोलतील? जॉनी जॉनी येस पप्पा, जॉनी जॉनी पप्पा म्हणतो. जेव्हा मुलगा म्हणे ना येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाई नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा, असं ते असेल ना संभाषण. जरा लहानपणीच्या आपल्या कविता आठवून बघा. आपले सर शाळेचे शिक्षक चालू व्हायचे ना, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई. सगळे वर्गात मावळे व्हायचे. झालेत की नाही तुम्ही तेव्हा? किंवा गुरुजी शिकवायला सुरू करायचे ना, पिवळे तांब सवून कोवळे पसरे, आम्ही ओढ्यावरती निघून जायचो. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. म्हणता म्हणता आमच्या सैनिकाचं स्फुरण चढायचं. आता ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आर वंडर व्हॉट यू आर, काय चाललंय माहीत पण नाही त्याला ते ट्विंकल तिकडे आहे म्हणून. सो याचा अर्थ काय की मेंदू बोथट होत चाललाय, आणि अशा बोथट मेंदूमध्ये हरी कसा वास करतील. मी इथे लास्ट टाइम जो आलो होतो ना मागच्या वेळेला, तो कशासाठी? कारण इथे आल्यानंतर मला एक गोष्ट समजली की मोहाडी हे जे गाव आहे हे ॲक्च्युअल ले लाईन सेगमेंटमध्ये येतं. कुणाला माहिती आहे का ले लाईन सेगमेंट काय आहे ते? जगामध्ये संपूर्ण आपल्या पृथ्वीवरती अशी काही स्थानं आहेत ज्याला नैसर्गिक ऊर्जा केंद्र म्हणतात. मुद्दामून हे रेकॉर्डिंग नंतर गावकऱ्यांना पाठवा, जर त्यांनी काही रिसर्च केला तर नक्कीच फायदा होईल. संपूर्ण जगामध्ये कैलास मानसरोवर जसं आहे, जगन्नाथपुरीचं मंदिर जसं आहे, तसं संपूर्ण पृथ्वीवरती अशी काही ठराविक स्थळं आहेत की ज्याला नैसर्गिक ऊर्जा केंद्र म्हटलं जातं, ज्याला जॉग्राफिकल ट्रायजंक्शन एरिया म्हणतात. आणि तो ट्रायजंक्शन एरिया काय असतो की अशाच ठिकाणी परमेश्वर वास करतात. तुमच्या मोहाडीपासनं 25 ते 30 किलोमीटरची जर त्रिज्या बनवली तर त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर गोदावरीचा उगम आणि नाशिकचा हा सगळा पठारी भाग, हा ॲक्च्युअल सायंटिफिकदृष्ट्या असं ठिकाण आहे की जर परमेश्वराला जन्म घ्यायचा असेल किंवा उपासना करायची असेल किंवा सिद्धी प्राप्त करायची असेल तर संपूर्ण पृथ्वीवर अशी ठिकाणं निवडली जातात की जिथे ले लाईन सेगमेंट असेल. गंमत आहे, मोहाडी हे ले लाईन सेगमेंट आहे. आणि मी कितीतरी लोकांना विचारलं काय मोहाडीबद्दल काय नाही, आमच्याकडं गोपालकृष्ण, पण त्याचं सायंटिफिक कुणाला काही माहीतच नाही आहे की अशा ठिकाणी जर आलेत तुम्ही, जर इथे काही ट्रान्समिटर्स आणि ऑरा रिडिंगचे यंत्र वगैरे जर लावलेत ना, तर तुम्हाला समजेल या मंदिरात आल्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप न्यूट्रल होतात. जे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी तिथे प्रयोग केले होते त्यावेळेला त्यांनी तिथं सिद्ध झालं होतं. सो नैसर्गिक पद्धतीने ऊर्जेचं केंद्र म्हणजे हे मंदिर आहे. मग या मंदिरामध्ये मी बघितलं मगाशी त्या पुस्तकामध्ये, शेरे बुकमध्ये पण वाचत होतो, बरेचसे उपक्रम चालतात वगैरे. सो ह्या मंदिरांच्या मध्ये आमची मुलं दिवस रात्र बसायला पाहिजेत. आपोआपच कुठल्याही शाळेत न जाता पण त्यांची ऊर्जा डबल व्हायला लागेल. पण हे आपल्या गावकऱ्यांना आणि त्यांच्या टाईम टेबलला किती माहिती आहे बरं. मी लास्ट टाईम आलो होतो, बऱ्यापैकी संध्याकाळी मंडळी यायला सुरुवात झाली होती. पण हे असं ठिकाण आहे की इथे कधीच रिकामं नसलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे एखाद्या गावात मंदिरात सप्ताह असतो तेव्हा 7 दिवस सतत वीणा वाजवायला माणूस ठेवला जातो की त्या जागेवरती सतत माणसं हवी आहेत, कारण ती ऊर्जेने प्रभारित होतील. आपले वॉटर मॉलिक्युल्स, जर तुमच्यापैकी कोणी आजारी असाल, BP असेल, शुगर असेल, हायपरटेन्शन असेल, आणखी काय असेल, मंदिरात येऊन बसत जा, तुम्हालाच रिपोर्ट नॉर्मलकडे येताना दिसतील. आणि हे मी नाही म्हणत, मॉडर्न सायन्स सांगतंय की अशी मंदिरं ऊर्जेचा स्रोत आहेत. फक्त इथे येऊन काय करायचं, आपली इमर्जन्सी सिस्टम चालू करायची की नॉर्मल सिस्टीम, हे आपल्याला कळलं पाहिजे. तुम्ही TV सिरियल बघताना नॉर्मल असता की इमर्जन्सी असता? बातम्या बघताना हे लोक इमर्जन्सी असतात की नॉर्मल असतात? क्रिकेटची मॅच बघताना बरं, नॉर्मल इमर्जन्सी काय ते सांगतो. तुमच्या रक्तवाहिन्या फुटतात, मग हार्ट अटॅक येतो, मग पॅरालिसिसचा अटॅक येतो वगैरे वगैरे, जे तुम्हाला दाखवलं जातं ना, या सगळ्याचं एकच कारण आहे की आतली सिस्टम खराब होत चालली आहे. ॲक्च्युअल बायपास सर्जरी झाली म्हणजे काय रक्ताची गुठळी नाही काढून टाकली जात. एक रस्ता चॉकअप होतो, जसं तुमचा तिकडे रस्ता फोडलाय ना सिमेंटचं काम करायला, मग दुसऱ्या रस्त्याने गाडी नेली जाते, तसं त्याला म्हणतात बायपास. आता बायपास केला तर दुसऱ्या ठिकाणी ट्रॅफिक होणार नाही याची काही गॅरंटी आहे का? मग रक्ताच्या गुठळ्या तर रोज बनतायत शरीरात,
रोज शुगर एक्स्ट्रा बनतीये शरीरात, रोज BP ॲबनॉर्मल होतोय. मग हे सगळं नॉर्मल कोण करतो? आता मेंदू नॉर्मल असेल तर सगळ्याला नॉर्मल करेल. मेंदू इमर्जन्सी असेल, टी व्हीला काय झालं, हिच्या घरी काय झालं, तिच्या घरी काय झालं, अमुकच काय झालं. एवढंच नाही, आम्ही गाडीत बसतो, गाडी ड्रायव्हर चालवत असतो आणि ड्रायव्हरने स्पीड वाढवला 60, 70, 80, 90, 100, 110, 120 आणि रस्त्यात कुत्रं आडवं आलं, बघा ड्रायव्हरने ब्रेक दाबून आपण बाजूला बसून पाय टाईट करायला लागतो. असं होतं की नाही होतं? सिस्टीम कुणाची आहे? पाय कुणाचा आहे? आपला आहे. मेंदू कुणाचा आहे? बाजूला बसून किती पत्रा चेपला तरी गाडी थांबणार नाही हे माहिती आहे, तरी का बरं आमची इमर्जन्सी चालू होते? कारण आमच्यावरती कंट्रोल त्या ड्रायव्हरचा आला आहे. आमच्यावरती कंट्रोल जर त्या ड्रायव्हरचा आला तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी इमर्जन्सी चालू होईल का? तुझी चिंता त्याशी सर्व आहे ना, मग पती लक्ष्मीचा जाणत असे, कशाला तुम्हाला एवढं टेन्शन यायला पाहिजे? आमच्या तोंडामध्ये भगवद्गीता पण मन मात्र. याचा अर्थ कुठेतरी सिस्टम चुकतीये. नॉर्मलाइज होण्यासाठी आम्हाला छोटेखानी प्रयोग करावे लागतील. आणि मी इथे काही गोळ्या औषधं विकायला आलेलो नाही आहे, मी तुम्हाला अगदी साधा प्रयोग सांगतो. कधीतरी लहानपणी गुरुजींनी शिकवलेली एखादी कविता आठवा. किती दिसते ही कपिला गोजिरवाणी, मी देतो चारा पाणी. किती मऊ मऊ हे अंग लागते हाता, ना मारी कोणाला था. तिची शिंगे सुंदर दोन, हे मोठे मोठे कान, शेपटी कितीही छान, जरी काळीही दूध पांढरे देई, लागते गोड किती साई. किती दिसते ही कपिला गोजिरवाणी, मी देतो चारा पाणी. का बरं टाळ्या वाजवल्या तुम्ही? ह्या टाळ्या वाजवण्यासाठी मेंदूतून काही स्टिरॉइड्स यायला लागतात, मग उत्साह येतो. उत्साह आल्यानंतर टाळ्या वाजवायला लागतात तुम्ही. मी पैसे दिले का टाळ्या वाजवायला तुम्हाला? मग देशमुख साहेबांनी दिले का? का टाळ्या वाजवल्या तुम्ही? का चेहऱ्यावरती प्रसन्नपणा आलाय? जोपर्यंत एन्डॉर्फिन, एनकॅफेलिन, सिरोटॉनिन, डोपामाइन येत नाही बॉडीमध्ये, तोपर्यंत चेहऱ्यावर हसू येत नाही. आणि कुठलाही आजार झाला की सगळ्यात पहिलं काय गायब होतं? तुम्ही पेशंटला सांगा टाळ्या वाजवायला, बघा तो वाजवेल का? नाही का? कारण त्याच्यातले हे हार्मोन्सच गायब झालेले असतात. मग एक साधी कविता पण तुमच्यात हे हार्मोन्स घेऊन येते, तर गोळ्या औषधं खायची की कविता म्हणायची? पण आम्हाला कविता म्हणायला सांगितली की आम्हाला लाजायला होतं. नको, मी नाही म्हणणार जा. असंच होतं ना तुमचं? या बरं समोर आणि एक कविता म्हणून दाखवा. तुमचं काय, तुमचे मम्मी पप्पा सगळेजण असतील ना 5 वर्षांचे कधी? हो, होते का तुम्ही कधी 5 वर्षांचे? होते का? जरा हो नाही काहीतरी सांगा. हो होते म्हणतात. चला 5 वर्षाच्या मुलाची ॲक्टिंग करून दाखवा. आमच्या घरी ना कान्होबा आला होता, असं कोण म्हणून दाखवणार इथे? आया, आज्या कोणी म्हणून दाखवतील का? मित्रांनो, काय होतंय माहिती का? तुम्ही आजारी शरीराने नाही, आधी मनाने व्हायला सुरुवात झाली आहे. आपण जसजसे वयाने वाढायला लागतो, जबाबदाऱ्यांनी वाढायला लागतो, पैशाने वाढायला लागतो, अहंकाराने वाढायला लागतो, अभिमानाने वाढायला लागतो, तसा आजूबाजूच्या भिंती वाढायला लागतात. लाजेच्या, शर्मेच्या, भीतीच्या, लोक काय म्हणतील, जगाला काय वाटेल, आता मी मोठा झालो, आता कसं बालिशसारखं करणार. 1-2 नाही, हजारो भिंती वाढायला लागतात. आणि या भिंतींचे जे ब्लॉकेज आहेत ना, त्याच्यामुळे व्यक्तिमत्वाला अटॅक येतोय. तो हार्टचा अटॅक तर क्षुल्लक आहे, त्याच्यावर इलाज पण आहेत, पण हा व्यक्तिमत्वाचा अटॅक त्याचं काय? जी लोक अकालीच परोड होऊन गेली आहेत, जी दगडासारखी कडक होऊन गेली आहेत, तो बघा एवढ्या त्या पत्थरामध्ये पण एक नाजूक सौंदर्याचं तिथे रसाविष्कार करतोय. आणि आम्हाला एवढा सगळा सुंदर देह दिलाय परमेश्वराने, लवचिकता दिली आहे, पण आम्ही कडक होत चाललोय.
रक्तवाहिन्यांचं कठीणीकरण होतं, मग रक्ताच्या गुठळ्या आणि सगळे प्रॉब्लेम चालू होत आहेत ना. ती लवचिकता हरवतीये का? कारण ती व्यक्तिमत्वातनं हरवत चालली आहे. पण आमच्या जुन्या माईमाऊली काय करायच्या माहिती आहे? ते लवचिकता जपण्यासाठी चालू करायच्या. बाळ जातो दूर देशा, मन गेलं वेडावून, आज सकाळ पासून चित्त लागना कामाला, वृत्ती होय येड्यावानी, डोळ्यांचे नाखळे पाणी, उंच भरारी घेऊन घार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिला पाशी, बाळा तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल, स्वप्नी तुलाच पाहीन. होते ना अशा कविता? सहज गुणगुणायच्या, फार काय तबलेपेटी नव्हते, सहज गुणगुणायच्या. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, सुखी आहे पोर सांग, आणि भावासाठी परी. कसं वाटतं सांगा? हे जगण्याचं संगीत आहे आमच्या. संगीत म्हणजे सानी रे सानी रे सानी गा घरी सानी रे सानी दा सानी रे सानी दानी सानी दा पानी निदा पमा दा पमा गा पमा दा पमा गमा पमा गमा घरी सानी सा. हे संगीत नाही, ही राक्षसी वृत्ती आहे. का? कारण संगीताचा उपयोग हा आध्यात्मिक आनंदासाठी आहे, लोकांना तमाशे दाखवण्यासाठी नाहीये. आणि म्हणून ज्या वेळेला सकाळी सकाळी आजी उठायची, एक पाय जवळ घ्यायची आणि दुसरा पाय लांब करून बसायची ना अशी ओव्या म्हणायला, तेव्हा गाणी अशी नाही म्हणायची, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग ते, असं नाही म्हणायची. एक पाय जवळ घ्यायची, दुसरा पाय लांब करायची. रामदेव बाबा त्याला म्हणतात जानू शिरासन म्हणायचं याला. या आसनामध्ये बसल्यामुळे पायाची सिफॅनस वेन दाबली जाते, दुसरीकडची ताणली जाते, मग जास्तीत जास्त रक्त हृदयाकडे धावायला लागतं. याच्यातनं हृदयाचं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम स्ट्रॉंग होतं, हार्टची पंपिंग पॉवर वाढते, तुम्हाला हार्ट अटॅक येत नाही आणि सगळ्या आजारांच्या पासून तुम्ही लांब राहता. आसनाचं नाव जानू शिरासन. काय बरं? चला 200 रुपये काढा. फुकट कसे काय शिकवणार ना डॉक्टर? आम्हाला पैसे भरायला लागतात, आम्ही कसं फुकट शिकवू तुम्हाला? आजी मात्र फुकट शिकवत होती. आणि जर माझ्या हृदयाचा रक्तपुरवठा वाढतोय या आसनाने, तर ऑक्सिजनचा सप्लाय वाढायला पाहिजे, म्हणून गाणी अशी म्हणायची जी प्राणायाम करून घेतील. तिचं गाणं चालायचं, सुंदर माझे जाते गे फिरे बहुते के गे, ओव्या गाऊ कौतुके तू येर बा विठ्ठला. आता श्वास सुटायचा. ते असं नाही गायची 12-16 गडणी, असं नाही गायची ती पूर्ण श्वासावरती कंट्रोल करत. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू येर बा विठ्ठला. आता श्वास सुटायचा. काम पण चांगलं होत होतं, व्यायाम पण चांगला होत होता, आनंद पण मिळत होता, आरोग्य पण मिळत होतं आणि घरात अध्यात्माचं वातावरण बनत होतं. आता आई आणि आजी झेपा घालताना म्हणते तुत्तू तू तुत्तू तारा. विचार करा, आम्ही कुठले कृष्ण जन्माला घालू याच्यातनं? रोज सकाळी आमच्या घरामध्ये काकड आरती चालायची, तिच्या जागी चालू झाले चपाती लाटता लाटता घरातलं संगीत, दुनियाभरची कामं माझ्याकडनंच करून घ्या, मी एलीने एकटीने मरम, हे आवर की मुर्द्या लवकर, शाळेत नाही जायचंय का? जर हे संगीत आमच्या तोंडी असेल तर आमच्या घरात कृष्ण कसा काय जन्माला यायचा? खूप सुंदर विषय आहे मित्रांनो, की आपली जगात एकमेव अशी संस्कृती आहे जी अध्यात्म शिकवत नाही, अध्यात्म जगायला लावते.
एकमेव अशी संस्कृती आहे जिचा सिलेबस वेगळा नाही. कधीच भगवद्गीता नाही वाचली तरी तुम्हाला सगळ्यांना भगवद्गीता तोंडपाठ आहे. आतून माहिती आहे की काय धर्म आहे आणि काय अधर्म आहे तो. आतून सगळ्यांना माहिती आहे ज्ञानेश्वरी काय सांगते. बरेचसे लोक ज्ञानेश्वरी वाचलीच नसतील पण आतून माहिती असतं ज्ञानेश्वर. आपल्या DNA मध्ये आहे हे सगळं. आणि म्हणून नासा किंवा गुगल सारखे जेव्हा मोठमोठ्या कंपनीज जेव्हा लोक सिलेक्ट करतात ना बाहेरच्या ग्रहांच्यावरती पाठवायला, तेव्हा अख्ख्या ग्रुपमध्ये एक तरी DNA भारताचा असतो, एक तरी शास्त्रज्ञ भारताचा निवडला जातो. का? कारण आपल्या DNA मध्ये ती ताकद आहे. कुठेही गेलं तरी पण तिकडे झेंडा लावून यायचे. आपण सगळेजण कृष्ण आहोत. पण झालंय काय मित्रांनो, आम्हाला संस्कार चुकीचा चाललाय. आम्ही हे गात होतो काही वर्षांपूर्वी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा. आम्ही हे गात होतो आणि लोकांनी ओळखलं की यांना ही चाल आवडते. त्यांनी त्या चालीवरती गाणं लिहिलं, कजरा रे तेरे कारे कारे. तेच ते दिगंबरा दिगंबरा तेरे कारे कारे नैना मेरे नैना. आणि तुम्ही म्हणायला लागले कजरा रे भारी. अहो तुमच्या DNA मध्ये ती चाल होती, तिचा वापर असा केला गेलाय. ही चाल होती मस्तपैकी, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बैर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम. लोकांना समजलं ही लोक वेडी आहेत, या लोकांच्या DNA पर्यंत भजन पोचलंय. मग त्यांनी पिक्चरची गाणी पण खान लोकांनी हीच बनवली सगळी, मेरे महबूब मेरे सनम शुक्रिया. तेच होतं ते. विषय समजून घ्या, आपले ते अवगुण वाटती सद्गुण, अशी अवस्था झाली आहे आमची सगळ्यांची. आणि आमच्याच कळत न कळत आमची मुलं हेडफोनवर काय ऐकतात इकडचं आमचं लक्ष दुर्लक्षित होत चाललंय. आजार एका माणसाला होत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. व्यवस्थित ऐका ही गोष्ट. तुम्हाला वाटत असेल माझा रिपोर्ट डायबिटीजचा, माझा रिपोर्ट हार्ट अटॅकचा. आजार एका माणसाला होत नाही. एक माणूस आजारी झाला तर अख्खं कुटुंब आजाराला सामोरं जात असतं. एका घराची दुर्दशा होण्यासाठी एक आजार घरात शिरला तरी चालतं, अख्ख्या घराचं वाटोळं होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे शरीराला आजार होऊ द्यात किती पण लक्षात ठेवा, आपल्याला कुणालाही मनाने आजारी होता कामा नये. अष्टांग वक्र गीता लिहिणारे अष्टांग ऋषी, वक्र ऋषी 8ही अंगांनी वाकडे तिकडे होते, पण त्यांची गीता वाकडे तिकडे नाहीये. उसळ डोंगा परी रस नोहे डोंगा म्हणताना चोखा मेळा हे सांगतायत, पण हे आम्हाला समजतंय का? जर आम्हाला आमच्या बायकोचं 15 वर्षाचं दुखणं दिसत नसेल तर आम्ही दुर्गा मातेची किती आरती केली, दुर्गे दुर्गड भारी, तरी आम्हाला हे कळणार नाही घरातली दुर्गा आजारी आहे तिचं काय. बरं याच्यासाठी फार नाही करायला लागत. माझे आजोबा शेतावरनं यायचे ना, तर ते दरवाजात असतानाच आजी त्यांच्यासाठी गरम पाणी काढून ठेवायची. ते दोघं नजराला नजर मिळूनच एवढे सुखी होऊन जायचे, खुशी होऊन जायचे. काय गरज नसायची गिफ्ट द्यायची. नुसत्या नजरेतनंच ते प्रेम व्यक्त व्हायचं आणि तोही आनंदाचा आविष्कार असायचा. आजोबा जेवता जेवता अख्ख्या भाकरीमधला एक तुकडा ठेवून द्यायचे. आम्ही 5 नातवंड बसली असू ना तरी सगळ्यांना माहिती असायचं तो घास आजीसाठी आहे, सगळ्यांनी नसतो खायचा. पण तो उष्टा घास खाण्यात आजीच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ना, फाटक्या लुगड्यात सगळे सण साजरे करायची पण कायमची आनंदी होती, कायमची निरोगी होती. आता बड्डेला साडी, नातवाच्या बड्डेला पण साडी, आणखी कुठल्या कुठल्या बड्डेंना गाडी घोडी सगळं, रोज मॉलला जातीये फिरायला आजी तरी थोबाड वाकडच. का? कारण तिला दरवेळेला सिरियलमध्ये नवीन साडी दिसत असते ना. सो तुम्हाला जर आजार होण्याची कारणं शोधायची असतील तर घरचा पहिले टीव्हीचा बॉक्स जाऊन दगड घाला त्याच्यावरती, तुम्ही अर्धे बरे त्याच्यानेच होऊन जाल.
आणि पुन्हा डॉक्टर म्हणून खुर्चीत बसून सांगतोय मी ही गोष्ट. नाही साहेब काय हो, मी आता ते मनाचं आपलं दिवसभर थकतो माणूस, तर संध्याकाळी काय करणार, ते तेवढंच आम्ही जरा विरंगुळा म्हणून ती आम्ही देवाची बघतो सिरियल. अहो पण त्या देवाला पण लफडी करायला लावलं या सिरियलवाल्यांनी. कारण का, तुमची इमर्जन्सी सिस्टम जोपर्यंत चालू नाही होत ना, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी आवडतच नाही. एखाद्या पिक्चरमध्ये फायटिंगच नसेल तर आवडेल का? इमर्जन्सी सिस्टम चालू व्हायला पाहिजे, मग सगळं आवडायला लागतं आपल्याला. आपण इमर्जन्सी सिस्टम चालू करण्यासाठी काय काय करतो जरा आठवून बघा. करतो ना? नाही ना, तोपर्यंत होतच नाही हो. खरंय ते खोटं नाहीये. पण जर तुम्ही सवय लावली इमर्जन्सी सिस्टमची, सकाळी सकाळी डबा टाकायला जर सवय लावली आहे तंबाखूची, तर आता रोज तंबाखू खायलाच लागेल की. ते काय म्हणतात ते वरातीमधले घोडे कसे असतात, त्यांना नाचून दाखवल्याशिवाय ते पुढे नाही चालत. आमचा घोडा तसाच झालाय. तंबाखूचा दोष नाहीये, निकोटीन आहेच काय तर तुमच्यातली इमर्जन्सी सिस्टम चालू करून देतं. आणि म्हणून ट्रकचे ड्रायव्हर वगैरे ते सगळेजण तंबाखू का रात्री झोप नाही येत. खोटं नाहीये, सायन्स आहे त्याच्या मागे. पण तुम्हीच सांगा, जर तुमची इमर्जन्सी सिस्टीम अशीच चालू राहणार असेल तर तुमची नाती निरोगी राहतील का? सोप्पं सांगतो, आजोबा तंबाखू खात असेल ना, तर नातवंडाला शिकवावं नाही लागत, ते त्याच्या DNA मध्ये आपोआप येतं. त्याला निकोटीनची भूक लागायला लागते. एवढंच आजोबा तंबाखू खात होता, नातू जो आहे तो सिगरेट ओढायला लागतो, कारण निकोटीन त्याला तिकडनं पाहिजे. सो तुमच्या नातवाला सिगरेट प्यायला त्याच्या मित्रांनी नाही शिकवलं. ज्या ज्या आजोबांनी विड्या ओढल्यात त्या त्या नातवंडांना DNA मधनं तो गुण मिळणार आहे. पण जर आजोबाने जर तंबाखू थांबवून दाखवली ना, सिगरेट थांबवून दाखवलं ना, तर तोही संस्कार नातवंडापर्यंत येणार आहे की व्यसनं माझी गुलाम आहेत, मी व्यसनांचा गुलाम नाही. राक्षस पुतना मावशी कुठला भयंकर राक्षस, कृष्णाच्या आयुष्यात आलेले राक्षस, आणखी ते काही याच्यामधले असतील, भौतिकातले असतील नसतील, पण यार भुव जगातले राक्षस आमच्या सगळ्यांच्या आजूबाजूला आहेत. व्यसन ही एकमेव गोष्ट नाहीये मित्रांनो. आमचा संवाद साधायची पद्धत पण, मगाशी सांगितलं की या लहान मुलांना सांगितलं 5 वर्षाची ॲक्टिंग करून दाखवा, नाही जमत आहे. मोठ्या माणसांना नाही जमत आहे. का बरं जमत नाही आहे? कारण आमच्या भिंती लाजेच्या, शर्मेच्या भीतीच्या वाढत चालल्या आहेत. बायकोशी बोलताना प्रेमाने कसं बोलायचं, कधी सवयच नाही तर. आईशी बोलताना प्रेमानं कसं काय बोलायचं, सवयच नाही तर. हो, बापाला कोण मिठी मारणार, बाप हिटलर, बापाकडं कोण जाणार. पण तो बाप पण 55 नंतर लहान बाळासारखा होत असतो. त्याच्या पण पाठीवर कुणीतरी हात फिरवायचा असतो, त्याच्याही डोक्याला कधीतरी तेल लावून द्यायचं असतं. हे या पिल्लांना शिकवणार कोण? या सगळ्याला कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणतात. याच गोष्टी हॉस्पिटल्समध्ये, मोठमोठ्या सेंटर्समध्ये करून घेतल्या जातात आणि तुम्हाला तिथे बरं वाटायला लागतं. किती टक्के असे बरे होता? 92%. 8% फक्त डॉक्टरची गोळ्या औषधं काम करतात. मग मित्रांनो, प्रेम वाटण्यासाठी का आमच्या भिंती आडव्या येत आहेत? एकमेकांच्यावर प्रेम करण्यासाठी का आमच्या दरवाजे लावलेले आहेत? पाडगावकरांची एक खूप छान कविता आहे. ते म्हणतात, दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. दार असं लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून आत बसशील. आपलं मन आपणच खात बसशील. मोकळा वारा यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी काळे कावळे देखील असतात. कावळ्यांचे डावपेच पक्के असतील, त्यांचे आपल्या घरट्याला धक्केही बसतील, पण चिवताई तरी सुद्धा जगात वावरावंच लागतं. आपलं मन आपणच सावरावं लागतं. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलंही आपल्याला होणार असतं पारखं. मोर सुंदर नाचतो म्हणून आपण का सुन्न बसायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? तुलना करीत बसायचं नसतं ग. प्रत्येकाचं वेगळेपण असतं. प्रत्येकाच्या आत फुलणारं फूल आहे, प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल आहे. फुलणाऱ्या त्या फुलासाठी, खेळणाऱ्या त्या मुलासाठी दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीत काही सुद्धा घडणार नाही. तुमचं दार बंद म्हणून कुणाचंही अडणार नाही.
पहाटेच्या रंगात तुझं घरटं नालं, तुला शोधत फुलपाखरू नाचतही आलं, पण चिवताई तुला कळलंच नाही. आपलं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल, मोबाईलमध्ये हरवून कसं चालेल. चिवताई दार उघड. कोण उघडणार हा दरवाजा? कोण उघडणार हा दरवाजा? आपण स्वतः की डॉक्टर येणार दरवाजा उघडायला? आपण हे बघा, आम्ही ना डॉक्टर लोक एकदम फ्रेश असतो या बाबतीत. बाप दाखव नाही ते श्राद्ध घाल. आम्ही म्हणतो टेस्ट करा, बेबी को बेस्ट पसंद आहे, डॉक्टर को टेस्ट पसंद आहे. कुठल्याही डॉक्टरकडे जा, बघा 4 डॉक्टरकडे गेला, 4 डॉक्टर सेम टेस्ट परत परत करून घेतात. का? कारण ते सिम्पल आहे, टेस्ट करून घ्या, लगेच समजतं खरं की खोटं ते. तुम्ही तुमचा दरवाजा उघडा ठेवणार की बंद, मी 1 मिनिटात चेक करू शकतो. करू? लगेच समजेल. उठायचं आणि जो कोणी एका तुमच्या आजूबाजूला बसला ना त्याला मस्त घट्ट मिठी मारायची. चला मारा बरं. येस, तुम्ही म्हणताय जळी स्थळी काष्टी पासाणी कोण भरलाय? हरी भरलेला आहे ना. कृष्ण सगळीकडे, देव सगळीकडे. मग तुम्हाला तुमच्या घरात, तुमच्या शेजारी, तुमच्या बायकोमध्ये, तुमच्या मुलांच्या मध्ये, तुमच्या आईबापामध्ये जर देव दिसत नसेल तर दगडात कसा काय भेटायचा तो म्हटला, भावा तुझ्या प्रसन्नवर झालो मी, तुझ्या सगळ्या आयुष्यभराच्या पुण्याईवरती सर्व सुखाचे आगर तुझ्या घरात आलो, तुझा मुलगा बनून, तुझी मुलगी बनून, तुझा आई बनून, तुझा बाप बनून आलो, आजी आजोबा बनून आलो, आणि एकामेकांना मिठी मारायला आम्हाला लाज वाटते. या मंदिरात आज आम्ही बसलोयत ना, यावेळी हे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आहे म्हणून आज इथे बसलोयत. नाही तर याच वेळेला कोण कोण दुष्कृत्य करत असतील. जर इथे बसलोय तर आपल्याकडे पुण्याईचा संचय आहे, पण तो पुण्याईचा संचय वापरलाच नाही. खिशात पैसे आहेत पण भीक मागायचे धंदे सोडतच नाही. कसं काय होणार? आणि म्हणून सगळ्यात सोपा आणि छोटा पर्याय आहे. हॅलो 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 कॉर्डलेस हॅलो हॅलो हां, सगळ्यात सोपा पर्याय जागेवरती उभं राहा बरं सगळ्यांनी. आणि तुमच्याच बाजूला जो घेते त्याच्यात तुम्हाला कृष्ण दिसतोय त्याला मस्तपैकी एक घट्ट मिठी मारा बरं. चला पटापट सगळ्यांनी. येस, बसूयात आपण खाली सगळ्यांनी. आनंद दिसतोय की तुम्हाला त्रास दिसतोय? तुमच्या सगळ्यांचा चेहरा बदललाय. चेहरा आपोआप बदलत नाही. पेशंट सारखा कायमचा मेलेला चेहरा ज्यांचा असतो ना त्यांना एन्डॉर्फिन, एन्कॅफ्लिन यावे लागतात तेव्हा चेहऱ्यावरती स्माईल येतं. एक मिठी आहे फुकटची. ही मिठी जर आम्ही हॉस्पिटलला मारून घेतली ना तर त्याला म्हणतात हगिंग थेरपी. 1500 रुपये पडतात ती मिठी मारायची. त्यात पण मिठी पूर्ण नाही मारत. डॉक्टर काय करतो? हा काका काय होते तुम्हाला? ओके चलो, काय नाही बरे व्हा. डॉक्टरने खांद्यावर हात टाकला की काकांना आधी 36-37 वय येतं. बसा खाली डॉक्टर. गंमत आहे, इथे दादा बसले. सर मी ना डॉक्टर नाही तुम्ही, मी तुमच्या कपाळावर हात ठेवलाय कसं वाटतंय सांगा. एकदम मस्त. हे बघा, हे आजारी नाहीये तरी यांना मस्त वाटतंय. जस्ट इमॅजिन करा की आयसीयू मध्ये पेशंट असतो, एसी रूम मध्ये झोपलेला असतो, दारातले कोणी भेटू देत नाही, तिथे एखादा डॉक्टर येतो आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवतो, त्याला किती मस्त वाटत असेल. पण जरा आठवून बघा, तुम्ही तुमच्या मुलांच्या डोक्यावरती असा कपाळावरती शेवटच्या 15 दिवसात किती वेळा असा हात ठेवलाय? तुमच्या मुलांनी तुमच्याबद्दल काय आठवावं? तो स्पर्श जर रोज मिळत असेल तर तो आठवता येईल ना. आठवून बघा, तुम्ही तुमच्या नवऱ्याला डोक्याला तेल किती वेळा लावून देता? बाकी सगळ्यांना तेल, तूप, मीठ, मसाला सगळं लावून देत सांगता. गंमत आहे की आम्ही हे जो प्रेम करण्याचा जो प्रकार होतो ना, ज्याला कृष्णाने खूप सुंदर भाषेत सांगितलं शृंगार रस. शृंगार हा परमेश्वराच्या भक्तीसाठी होता, पावित्र्यासाठी होता. पण आम्हाला शृंगाराची लाज वाटायला लागलीये, आम्हाला शृंगार अपवित्र वाटायला लागलाय. कसं काय मिठ्या मारायचं ना? अरे जर तू सगळ्यांनाच मारशील ना तर काहीच अपवित्र राहणार नाही त्याच्यात. पण तेवढं बाळ होऊन तेवढं निरागसपणे आपल्याला मारता आली पाहिजे ना ती मिठी. 16,000 सहस्त्र नाऱ्यांच्या त्रासलीला करणारा तो शृंगार अपवित्र आहे. पण आमची शृंगाराची व्याख्या विचित्र झालीये. आम्हाला शृंगार कसा आठवतो माहितीये का? जाऊ द्या ना घरी. तो शृंगार
ज्या वेळेला कृष्ण करायचा ना, आदी नाटक सर्व व्यापक व्यापुनी निराळा, गोप गोधने गवळणियांसी लाविला चाळा. हो गोप गोधने गवळणियांसी लाविला चाळा. मन मोहन कृष्णा यशोदेचा बाई, खोड्या करी नाना परी, पळतान सापडे बाई हो बाई हो बाई. गोप गोधने गवळणियांसी लाविला. किती सात्विक आणि निरागस वर्णन आहे. पण आता अशा चाली नाही म्हटल्या जात. आता गवळण उडती घ्या, उडती कशी टांगटांग टांगटांग वाजली पाहिजे गवळण. तमाशाची लावणी गायची आहे. आम्हाला समजत नाही आमच्या भजनाचा तमाशा कधी झाला आणि घराचा तमाशा कधी झालाय. तो तमाशा वाईट आहे अशातला भाग नाहीये, पण प्रत्येक गोष्ट ज्याच्या त्याच्या जागी शोभून दिसते ना. आम्ही मुलींना म्हणतो की शाळेमध्ये नऊवारी साडी नेसून जा, पण ती लावणीची नऊवारी नेसून जाते याच्याकडे कुणाचं लक्ष नाहीये. अहिल्याबाई होळकरांची अंगभर पदर घेतलेली नऊवारी घालायला लाज वाटते आम्हाला. आमच्याच मुलींना आम्ही नऊवारी साडी नेसवतोय तमाशातली. तुम्ही सगळ्या TV सिरियलमध्ये बघा, तिथे कुठेच तुम्हाला अंगभर भरलेली नऊवारी नाही दिसणार. आजीची नऊवारी वेगळी असते आणि कलावंतींची नऊवारी वेगळी असते. हा फरक आम्हाला जर जाणवत नसेल तर कुठलं संगीत जगतोय आम्ही. संगीत म्हणजे सूर ताल पेटी नाही. संगीत म्हणजे या जगण्याचा सूरताल. आपण म्हणतो ना बाई गाडी आहे, बंगला आहे, शेती आहे, सगळे त्याच्याकडे. जगण्यात राम कुठे आहे त्याच्या? तो राम कुठला? तो विवेक कुठला? सकळांशी येथे आहे अधिकार, पण तो अधिकार कशासाठी? वाटेल तसं वागण्यासाठी. आधी प्रपंच करावा नेटका, मग पहावे परमार्थ विवेका. हे छाती ठेकून सांगणारे आमचे संत गेले कुठे? संसार किती पडला केला नेटका तरी पांढरा फिका पडत असे, नुसतं वाचायला का? आम्हाला आमच्या संसारात परमेश्वर कधी भेटणार? आम्हाला आमच्या रोजच्या जगण्यात अध्यात्म कधी गवसणार? आणि जर ते गवसायला लागलं तर लिहून देतो, आयुष्यात कधी डॉक्टरची गरज पडणार नाही, कारण शरीर आजारी पडेल, मन कधी पडणार नाही. मित्रांनो, प्रत्येक घरातला प्रत्येक सदस्य आपला डॉक्टर आहे, पण त्याच्याबरोबरचा आपला रेपो काय एकदा चेक करा. एखादं गाणं ही पेटी आहे आणि लोक म्हणतात यमन रागाने झोप येते. मी यमन राग गायला सुरुवात केली, पम ग मध मध निसा निधा पनी निधा प मध पम ग प मध पम ग म पम ग म ग रे सा. येईल का झोप? पण याच यमन रागामध्ये गायलं झालं ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. याच यमन रागामध्ये आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे. याच यमन रागात आहे, प्रथम तुला वंदितो. याच यमन रागात आहे, सलामे इश्क मेरी जा जरा कबूल. सगळं त्याच्यातच आहे. इसी से ठंडा इसी से गरम. तुम्हाला समजायला पाहिजे या यमन रागाचा उपयोग करायचा कशासाठी आहे. संगीत सगळ्यांसाठीच आहे, पण या संगीताचा उपयोग मला माझ्या आयुष्यात कशासाठी करायचं आहे हे जोपर्यंत क्लिअर नाही तोपर्यंत ही दुधारी तलवार आहे, एवढं लक्षात ठेवा. एवढं वाहून घेऊन जाईल की कधी तुमचा किनारा सुटला कळणारच नाही. आणि म्हणून जर ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेदाबरोबर जर सामवेद लिहिला गेला, संगीतासाठी एक स्वयंपूर्ण वेद लिहिला गेला, तर तो वेद मनोरंजनासाठी नव्हता हे लक्षात घ्यायला लागेल.
आमच्या संतांनी मनोरंजनासाठी अभंग नव्हते लिहिले, मनोरंजनासाठी साहित्याचा उपयोग नव्हता केला. आमच्या ऋषींनी, पूर्वजांनी 10,000 वर्षांची तपश्चर्या करून जो सामवेद बनवला तो मुन्नी बदनाम करण्यासाठी. आम्हाला आमच्या आयुष्यात ही ज्या वेळेला गरज समजायला लागेल ना, त्यावेळेला कृष्ण सापडेल आयुष्यात, जो बंडखोर आहे, सगळ्या जगाच्या विरोधात एकटा उभा राहील, पण जो म्हणेल की मला माझी संस्कृती माझ्या जगण्यात शोधायची. माझ्या मुलाला ज्या वेळेला मी कृष्णासारखा जवळ घेतो, माझ्यात वसुदेव तयार होतो. जर वसुदेव तुमच्यात आला तर कृष्ण तुमच्या मुलाच्या शरीरामध्ये प्रवेश करेल. आम्हाला ह्या सगळ्या, मला खूप आनंद वाटला की छोट्याशा गावामध्ये 70 वर्षाची ही परंपरा चालू आहे. भरपूर प्रॉब्लेम्स असतात, भरपूर राक्षस आले असतील मध्ये, कोणी आला असेल सगळ्यामध्ये आयत्यावरती कोयदा घालायला, कोणी आला असेल फक्त शाल घ्यायला, कोणी आला असेल पैसे घ्यायला, बरंच काय 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 असेल. कौरव 100च असतात, पांडव 5च असतात तो कायम. हे सगळे 5 पांडव, हा जो रेशो आहे ना तो आपल्याला समजून घ्यायला लागेल. ज्या दिवशी हा रेशो समजेल त्या दिवशी महाभारतामध्ये कृष्ण उभा राहील तुमच्या बाजूने. पांडव जर स्वतःच्या पायावर उभे राहणार नसतील तर कृष्ण येणारच नाही मदतीला. आम्ही फक्त धनुष्य घेऊन उभं राहायचं, कुठे बाण मारायचा, कधी रथ खाली बसवायचा, कधी बाण उचलायचा, कधी कुणाला शह द्यायचा, सगळं कृष्ण ठरवणार आहे. आम्हाला फक्त धनुष्य घेऊन उभं तर राहता आलं पाहिजे. आणि ते उभं राहण्यासाठी मगाशी छोटासा टास्क होता. मिठी मारताना पण बरेचसे जण लाजवत होते. गंमत आहे, मी आणखी एक तुमच्यासाठी प्रयोग करतो. माझ्याबरोबर गुणगुणायचा प्रयत्न करा. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती, रथ हा कुनिया पांडवांचा पळविसी कौरवा. तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तुला कुणा वेळोवेळी तुझ्या स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव, ही कुशलव. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित्र पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती कुशलव, ही कुशलव. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तूच करता आणि करविता. तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया मोरया. ऐरणीच्या देवा तुला वाहू दे, आभाळागत आम्हावरी
राहू दे आभाळागत. कसं वाटतंय सांगा? गंमत आहे, चिऊताईचे दरवाजे किती उघडे आहेत त्याच्यावर तो मस्त ठरलेला आहे. मी जर गात असेन ऐरणीच्या देवा तू जर माझं लक्ष याच्याकडे असेल, माझ्याकडं कोणी बघतंय की काय, माझ्याकडं कोणी बघून हसतंय की काय, माझा आवाज, आमची निगेटिव्हिटीची भिंत इथनं सुरू होते. नाही साहेब माझा आवाज नाही चांगला, नाही साहेब मी कधी गायलंच नाही. तुला आवाज कोणी दिला? देवाने. मग त्याने चांगला नाही दिला म्हणून त्याचा अपमान करतोय का? तुला कोणी सांगितलं तुझा कावळा पण काव काव करतो तो त्याला आवडतो, तर तुझा आवाज नाही आवडणार? तुझ्या आवाजात भाव आहे की नाही, तो भावाचा भुकेला आहे ना, की सुरांचा भुकेला आहे? एका तरी संताने लिहिलं का? एका तरी संताने लिहिलं असं देव सुरांचा भुकेला म्हणून, देव शास्त्राचा भुकेला म्हणून? मग संत वेडे होते का? ते म्हणत होते देव भावाचा भुकेला. तुमचा भाव कुठे आहे? आठवून बघा, ज्यावेळेला एखादं गाणं चालू होतं ना, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई, सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, फाडूनी का देऊ चिंधी तुम्हासमी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी फाडून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती ती खरी जी जगीला भाविण. भर जरी, काय वाटतंय गाणं ऐकताना? कारण या गाण्यांच्यात भाव होता मित्रांनो. तो भाव ज्यांना ज्यांना जगता आला, जपता आला, त्यांचं गाणं आणि त्यांचं जगणं आपोआप सुंदर झालं. सूर लावण्यासाठी भाव महत्त्वाचा, तालात येण्यासाठी भाव महत्त्वाचा, आणि या सूर तालातनं संगीत निर्माण करण्यासाठी भाव महत्त्वाचा. तो भावाचा भुकेला आहे. आमचा प्रॉब्लेम काय आहे? आम्ही वेगवेगळ्या हल्ली इथे बऱ्याचशा गांधी टोप्या दिसत आहेत मला, वारकरीच आहेत ना. वारकरी संप्रदायामध्ये एवढी सुंदर परंपरा असताना आमच्याकडे कीर्तनाला चाली कुठल्या गायल्या जात आहेत? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवणी. चाल काय ही? हे कव्वाली आहे मुसलमानांची. मुसलमानांचा प्रॉब्लेम नाही आहे, त्या कव्वालीचा जो काही अर्थ आहे तो जातो. मेरे रश के कमर तूने पहली नजर, जो नजर से मिलाई मजा आ गया. आता सुंदर ते ध्यान तुम्ही या भावात म्हणणार, आणि तोच सुंदर ते ध्यान आमचा चालू व्हायचा आठवा. हा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, हला हला, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निर. मकर कुंडले तळपती, कंठी कौस्तुभ मणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख.
पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख. काय श्रीमंती आहे बघा ही. फक्त तो सोज्वळ शुद्ध निराकस भाव घेऊन जन्माला आलो ना, तर आपल्याला दही कुरमुरे कितीशे लागणार आहेत जगायला. सगळे द्यायला तो बसलाय. तुमच्यासाठी गवळणीची मडकी तो फोडणार आहे. तुमच्यासाठी सगळ्या असुरांचा वध तो करणार आहे. तुमच्यासाठी कुठनं काला करून तुम्हाला तुमच्या बोकांडी भरण्यासाठी तो कष्ट घेतोय. किती आमचा एवढंसं नश्वर ते आयुष्य 60, 70, 80 वर्षांचं, आणि त्याच्यासाठी काय एवढा आटापिटा चाललाय आमचा. नक्की तुम्ही श्रीमंत होण्याची स्वप्न बघा, पण श्रीमंती ही फक्त पैशांची नको, नात्यांची आहे का. माझ्या आईला आई म्हणताना मला श्रीमंत वाटतं का. माझ्या बाबाला बाबा म्हणताना मला श्रीमंत वाटतं का. माझ्या बहिणीला बहीण म्हणताना मला श्रीमंत वाटतं का. माझ्या मुलांकडं डोळे भरून बघताना मला श्रीमंत वाटतं का. जर तसा मी श्रीमंत असेल तर माझ्या श्रीमंतीला अर्थ आहे. नाही तर 50 लाख रुपये कमवणारा पण दरिद्रीसारखा 4-4 घटस्फोट घेऊन जगतोय. म्हणतो नाही सर मजा नाही येते. गंमत समजून घ्या. ज्याला ब्रह्मानंदाची गोडी लागली त्याला छोट्या छोट्या मजांच्यामध्ये अडकून काही फायदा नाही. कृष्ण भजन, कृष्णाची भक्ती ही फक्त मंदिरात येऊन होत नसते मित्रांनो. प्रत्येकाच्या घरात मंदिर झालं पाहिजे. आणि घरात देव्हारा म्हणजे मंदिर नाही आहे. तुम्ही बसाल ते प्रत्येक स्थान म्हणजे स्वाधिष्ठान. प्रत्येक अधिष्ठान कृष्णाचं अधिष्ठान आहे. ते पावित्र्य घेऊन येऊयात. काही करायचं गरज नाही आहे. नुसतं छातीवरती हात ठेवून एवढं म्हटलं ना, बघा चला छातीवरती हात ठेवूयात आपण सगळेजण. काय हल्ली ना सगळ्यांना डेमो दाखवायला लागतो. तुम्ही 3 इडियट बघितलंय का. बघितलंय. त्याच्यामध्ये तो सुहास असतो, त्याच्या पायावरती चटणी टाकतात ना. काय सगळ्यांना डेमो दाखवायला लागतात. डेमो दाखवले की लोक खुश होतात. चला माझ्या मागे फक्त एवढं गाऊन बघा. देश से है प्यार तो, हर पल ये कहना चाहिए, देश से है प्यार तो, हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, सिलसिला ये बाद मेरे, यूं ही चलना चाहिए, सिलसिला ये बाद मेरे, यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, कसं वाटतंय सांगा. म्हणजे देशभक्ती म्हणजे काय जाऊन बंदूकच घेऊन उभं राहायला पाहिजे असं नाहीये. मनापासनं इथं छातीवरती हात ठेवून हृदयापासनं 2 शब्द गाऊन बघा. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. गरज नाहीये प्रत्येक वेळेला मंदिरात येऊन पैसेच लागतील तुमचे. नाही, मनापासनं ये. नुसतं चटया उचलायला तर उभा राहा. काय नको करू, खुर्च्या हलवायला तर मदत कर. ते पण काय नको करू. नुसतं दरवाजात उभा राहून येणाऱ्या पाहुण्यांना स्माईल दिलीस ना, ती पण फुकट आहे. नुसतं आनंदाने बसा तर खरं सावलीला. 4ही पद्धतीची लोक आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची लोक आहेत. तू येऊन बसला तर दुसरा येऊन हसेल, तिसरा येऊन काहीतरी दुसरं काम करेल, चौथा येऊन काहीतरी उपक्रम करेल. पण जर तुम्ही आलेच नाही तर काय होणारच नाही. 70 वर्ष टिकणं एवढं सोपं नसतं.
जी तुमच्यातली खाजवाली मंडळी असतील ना, त्यांनी काय काय सोसलंय आणि त्यांच्या सगळ्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून आपल्याला हे उपक्रम करता आले पाहिजेत. मला क्षितिज जेव्हा बोलला, नाही सर आमच्याकडे प्रथा आहे, आम्ही ते कार्यक्रमानंतर आम्हाला पाकिट भरावंच लागतं. म्हटलं भाऊ, पाकिटासाठी येत असतो तर बरंचसं आणखी काय काय लुटून नेलं असतं. विशेष ते देशमुख साहेब, काय पाकिट असेल ते माझ्याकडनं या बच्चे मंडळींना दान करा सगळं. बरं, फक्त चेहरे बघून घ्या. जी पोरं होती त्यांच्यासाठीच काहीतरी करा. जी घरी डोरेमॉन बघतात त्यांना डोरेमॉनच बघू द्यात. तुम्हाला आवडेल का माझ्याबरोबर मैत्री करायला? मी प्रॉमिस करतो, मग आपण त्या पाकिटाच्या बदल्यात वर्षभर गुरुकुल चालूयात. मी येईन तुमच्याशी गप्पा मारायला. सगळेजण असे मस्तपैकी आपण गप्पा मारत जाऊ, महिन्यातनं एकदा दोनदा, आणि वेगळ्या वेगळ्या आणखी गमती शिकू की कृष्ण कसा लहानाचा मोठा होता आणि मग कसं मॉडर्न सायन्स आजही कृष्णाचा आपण वापरतोय. जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांच्यामध्ये कृष्णाला वेगवेगळ्या पद्धतीने पूजलं जातं. आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या आयुष्यात असा कृष्ण दिसत नाही तोपर्यंत नुसत्या आरत्या घेऊन काही चालणार नाही. पण असा गुरुकुल जिवंत ठेवणं, आता मोठ्या माणसांनी व्याख्यानमाला जिवंत ठेवली ना, मग आपण एक गुरुकुल नाही जिवंत ठेवू शकत का? ठेवायचा, प्रॉमिस करायचा नक्की. आमच्या बच्चे मंडळी गोपाळांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. ज्या ज्या वेळेला आपण कृष्णनामी संकल्प होऊन राहे म्हणतो ना, जर आम्हाला संकल्प करता येत नसेल, त्यांच्यासाठी जर छाती ठोकून उभं राहता येत नसेल, तर कृष्ण नामाचा उपयोग नाही. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही तंबाखू खाता वाईट नाही, दारू पिता वाईट नाही, अमुक करता वाईट नाही. अहो, वाल्या कोळी एवढे तर नाही गुन्हे झाले तुमचे. तो पण वाल्मिकी बनला, तुम्ही पण व्हाल. गुन्हे किती केलेत, आधी आरोप किती झालेत, सोडून द्या. आत्तापासून इथपासून एक सुंदर सोज्वळ आयुष्य जगायची सुरुवात करूयात. आणि ते करण्यासाठी काही करायची गरज नाही आहे, फक्त प्रामाणिक भाव आपल्याला उरात घेऊन चालायचं आहे. मला माहिती आहे माझा वेळ संपला, मी 5 मिनटं एक्स्ट्रा घेतली आहेत. काय करू, आणखी 5 मिनटं घेऊ की संपू? 10 मिनटं चालतील? ओके. होतं काय ना, की लोकांना असं वाटतं संगीत म्हणजे काय, सूर ताल लय, मग त्याच्यातला अभ्यास, मग त्याच्यातले सर्टिफिकेट, मग विशारद आल्या. मी सगळं केल्यानंतर, डिग्र्या घेतल्यानंतर समजलं की याच्यात घंटा संगीत काहीच नाही आहे. नाही, शपथ सांगतोय, पुन्हा कॅमेऱ्यासमोर सांगतोय, ऑनलाईन लाईव्ह चालू आहे सगळीकडे. संगीताचं शास्त्र म्हणजे संगीत नाही. संगीत शिकण्यासाठी एक शास्त्र तयार केलं, या राग रागिण्यांचं वगैरे. त्याच्या आधी ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेदाबरोबर जेव्हा सामवेद बनवला, सामवेदामध्ये 1800 पैकी 1700 ऋचा आहेत. आणि त्या ऋग्वेदाच्या ऋचा अर्थपूर्ण होण्यासाठी सामवेदाची निर्मिती झाली. आणि ऋग्वेदामध्ये नॉलेज काय आहे की आपण सगळे कृष्ण आहोत, आपण सगळे सर्वव्यापी आहोत, सर्व व्यापक आहोत. आणि आपल्यामध्येच ती ताकद कशी आहे की जे जग बदलू शकेल. अशी ती ताकद अनुभवण्यासाठी रागांची गरज नाही. पण राग कधी जन्माला यायला लागले, रंजयती ती रागः, लोकांच्या मनाचं रंजन करायला चालू झालं. पमधम गरे गरे सानी गरे सा, पमधम गमधनी सानी द, पमधम गरे गरे सा. तुम्हाला वाटेल काय मस्त राग आहे ना हा, असं काहीतरी वेगळं काहीतरी ऐकवलंय म्हणून. खेडेगावामध्ये बायका जेव्हा रडतात ना, तेव्हा या रागात रडतात. बरावता वाई गदनी, मला मोबाईल आणून देणार होता ना ग, कसव बंधुआ कार गेला सोड. तुम्ही ऐकलंय का? आता हा तो राग आहे तोडी, आणि त्या तोडी रागाला गरे ग सारे सा निध, गरे ग सारे सा, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा पुल्या घरी तू, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. किंवा तुम्ही ऐकलं असेल ते माहेरच्या साडीमध्ये कुठलं तरी होतं ना, भाऊ सोडून जातो, विसरलो मी आता. ओ
बाळ पोथी, ओठात बाळ भाषा, रमलो तुझ्या सवे मी, गिरवीत श्री गणेशा, वळवून अक्षरांना केले तुला शहाणे, जातो सुखावनी मी त्या गोड आठवाने दाटून. काय करतोय मी? तुमच्याबरोबर तुमच्या भावनांशी खेळण्यासाठी शब्द आणि संगीताची मदत घेतोय. तुम्ही पण म्हणतो वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, छान छान छान. मला सांगा, भावनांच्या मध्ये रडून ओरडून मुक्त होणार आहोत, कारण भावना किती भोगाल तेवढं ते भोग वाढतच जाणार आहेत. पण याच जर भावना कृष्णाच्या चरणी विलीन केल्या ना, तर मग एखादा अभंग गाताना भेटी लागी जीवा, लागली से आस, पाही रात्रंदिवस, वाट तुझी भेटी लागी जीवा. ही भावना त्याच्या चरणी जर विलीन केली तर बघा किती हलकं होऊन जातं. सो भावनांचा उपयोग कशासाठी करायचा? आयुष्यभर रडत राहण्यासाठी की परमेश्वराशी एकनिष्ठ होण्यासाठी? परमेश्वराशी एकनिष्ठ तेव्हाच होता येईल मित्रांनो, जेव्हा विचार, भावना आणि तणाव या तीनही गोष्टी त्याच्या पायी आपल्याला ठेवता येतील. डोक्यात 60,000 विचार येतात, त्याच्यातनं 2,40,000 भावना बनतात आणि त्याच्यातनं 10 लाख टेन्शन बनतात रोज. आणि आम्ही हे टेन्शन रिकामे करायला काय करतोय? बायकोवर ओरडून बोलतोय, मुलांच्यावर ओरडून बोलतोय, नवऱ्याशी वाकडं तोंड वाकडं करून बोलतोय. सगळं आम्ही काय करतोय? आम्ही आणखी विस्कटून टाकतोय ही घडी, आणि त्याच्या बदल्यात आम्हाला आजार मिळतात. फ्री 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 फ्री. आमचे विचार आमच्या आयुष्याची श्रीमंती वाढवण्यासाठी आहेत. आमच्या भावना आम्हाला परमेश्वराशी एकनिष्ठ करण्यासाठी आहेत. आणि आमचे तणाव आम्हाला आमच्या आयुष्यात आणखी उंच भरारी घेण्यासाठी आहेत. तुम्ही जो काही टेन्शनचा बागुलबुवा बनवला ना, साहेब खूप स्ट्रेस आहे, खूप टेन्शन आहे. 10वीच्या मुलाने टेन्शन नाही घेतलं तर पास होईल का? पेढे वाटायला मिळतील का? 12वीच्या मुलाने टेन्शनच नाही घेतलं तर त्याला चांगले पर्सेंटेज मिळतील का? सो टेन्शनमुळे त्याच्या आयुष्याची उन्नती होते का अधोगती होते? टेन्शन चांगलं आहे, पण आम्हाला माहीतच नाही. टेन्शनच नाही घेतलं तर खाल्लेलं पचणार नाही, टेन्शनच नाही घेतलं तर कविता लिहिता येणार नाही, टेन्शनच नाही घेतलं तर चित्र काढता येणार नाही, टेन्शन नाही आलं तर लाईट नाही चालणार, फॅन नाही फिरणार, पेटी नाही वाजणार, काहीच नाही होणार. आमचा हा जो फोटोग्राफर आहे ना, तो तिथे हिरवा कपड्यावाला बसलाय, उठ रे जरासा. काय करतो? बायकोशी फोन करती बोलत असतो गर्लफ्रेंडशी, धान दिकीट धात्र दिकीट कतक दिगन नगन नगन ताके तिकडे धात्र दिकीट कतक दिगन धा. वाजवतो तबला आणि त्याचे बोल बोलतो रात्रीचे अंथरुणामध्ये चादरी खाली मोबाईल घेऊन. मध्ये जर आईचा फोन आला ना की बोलतेच धान तिकीट धात्री तिकीट, आईसाठी बोलतो धान तिकीट धात्री तिकीट कत कधी नगन नगन ताकी तिकीट धात्री तिकीट कत कधी धा. बोलतेच आहेत, पण भाव बदलला की त्याचा अर्थ बदलतो ना मित्रांनो. जर मी माझ्या नवऱ्यामध्ये परमेश्वर बघायला लागले ना तर भांडेन, पण देवाशी भांडताना पण तुम्ही देवाचे आणखी सख्यत्व जोडता. मुलांशी भांडताना, आईशी भांडताना, बायकोशी भांडताना पण तिच्याशी सख्य जास्त जवळ जातं. आणि म्हणून दास्य सख्य आत्मनिवेदन या भक्तीच्या उच्च अवस्था जडण्यासाठी आम्हाला आमची ही भावनांची कास धरावी लागेल. भावना खूप शुद्ध स्वरूपात आहेत, भावना खूप स्वच्छ आहेत. तुमच्या भावना डॉक्टरचे खिसे भरण्यासाठी वापरू नका. तुमच्या भावना TV चॅनल चालवण्यासाठी वापरू नका. तुमच्या भावना पेटीवाल्यांना टाळ्या वाजवण्यासाठी वापरू नका. तुमच्या भावना परमेश्वराच्या चरणी समर्पित करण्यासाठी वापरा. जेव्हा एक 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 फूल आपण वाहतो ना परमेश्वराच्या पायी चरणी, त्यावेळेला प्रत्येक फुलात आपली भावना असते. तुम्ही देवासाठी रांगोळी काढता ज्या वेळेला दरवाजासमोर, तेव्हा रांगोळीत तुमच्या भावना असतात मित्रांनो. एखाद्याने जर रांगोळी पुसली तर काय दुखावल्या जातात?
सो आम्हाला कलेच्या माध्यमातनं भावना व्यक्त करता येतात. कलांचा उपयोग टाईमपाससाठी नका करू, मनोरंजनासाठी नका करू. कलांचा उपयोग परमेश्वराचरणी भावना समर्पित करण्यासाठी करा. खूप सारे अभंग, खूप साऱ्या चालीगती आहेत की ज्या सहज सोप्या पद्धतीने परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जातील. काही करू नका त्याच्यासाठी, फक्त मुखाने हरिनाम आणि हाताने टाळी वाजवायला सुरुवात करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठ्ठल 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 पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, गोपाळ कृष्ण भगवान की, बोलो रे भाई सब संतन की. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. तुमच्यासाठी व्याख्यान पण केलं, माझं भजन पण होऊन गेलं. धन्यवाद. हॅलो. आज कैलासवासिनी आपई म्हणजेच निर्मलाबाई विनायकराव जाधव यांच्या स्मरणार्थ आजचे व्याख्यान आयोजित केले होते. आजचा विषय होता वारी जीवन संगीताचे. यासाठी आपले वक्ते म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर संतोषजी बोराडे सर यांचे बहुमूल्य विचार आम्हाला ऐकायला मिळाले. कमी वेळात जीवनाला एक नवीन दिशा देणारे विचार आम्हाला ऐकायला मिळाले. आज वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित राहिले त्यासाठी मी जाधव कस्तुरी धनंजय व जाधव परिवाराकडून तसेच मोहाडी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानते. माननीय सरपंच आशाताई लांडगे, माननीय उपसरपंच भाग्यश्रीताई जाधव, माननीय सुरेश मामा कळमकर, माननीय विलास अण्णा पाटील, माननीय डॉक्टर विलास देशमुख सर, माननीय उमेश आबा जाधव, माननीय प्रवीण नाना जाधव व आपण सर्वजण इथे आवर्जून उपस्थित राहिले त्यासाठी सर्व उपस्थितांचे आभार मानते. धन्यवाद. की देव भावाचा भुकेला आणि आपण सगळेजण देवाचे इथे आत्ता रूप म्हणून आहात. सो मला तुमच्या तोंडून काही मला प्रतिसाद घ्यायला आवडेल की तुम्हाला काय वाटतंय. सो प्रतिक्रिया नाही आहेत या नुसत्या, हा प्रतिसाद आहे. जे काही मी सेवा केली आहे आजी, मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे तुम्हाला काय काय आवडलं आणि काय काय. सर मला सांगावा आनंद होईल सांगायला की पुढच्या वर्षी तुम्हाला तुम्ही व्याख्यान ज्या ज्या विषयावर करू शकता ते तुम्हालाच द्यावे आणि 7 दिवस तुमचं व्याख्यान ठेवावं. 3 वर्षापासून निरंतर इथे ऐकण्यासाठी येते. आजचा जो अनुभव आहे तो फार अगदी म्हणजे तादात्म्य साधन या दृष्टिकोनातून मला वाटला. अध्यात्माची जोड मंदिरामध्ये कृष्णासमोर हा इतका उत्कृष्ट कार्यक्रम. मी इथे आपल्याला विनंती करेल की आपले जेव्हा जिथेही कार्यक्रम असतील तर आमच्यापर्यंत सूचना पोहोचली तर हा आनंद आम्हाला आणखी घेता येईल. कुठेतरी आमच्याही जीवनातला त्रास थोडासा कमी होईल आणि एक सुखकर जीवन आम्हाला जगायला मिळेल. तुमच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि खूप खूप धन्यवाद. इतकं सुंदर अगदी तणावमुक्त जीवन कसं जगता येईल शिकवलं आणि एक विषय दिला पुन्हा आम्हाला बोलण्यासाठी. धन्यवाद. तुम्हाला कुठेही कार्यक्रमाला जायची गरज नाहीये. आमच्या बाळगोपाळांनी मिळून आम्ही गुरुकुल चालवणार. होणार आहे. आमच्या गुरुकुलमध्ये या तुमचे सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू. प्रॉमिस. येस. भावाचा भुकेला म्हणजे तुम्हाला स्वतःला देव व्हायचं असेल तर तुम्ही भावाचे भुकेले असले पाहिजे. आता भाऊ कोणाला म्हणायचे ते तुम्ही ठरवा. माझा एक क्वेश्चन होता की मलेरिया आणि डेंग्यू या दोघांमधून सगळ्यात जास्त खतरनाक कोणता हे असतं? माणूस मरेल तो जास्त खतरनाक. मलेरियाने पण मरतात, डेंग्यूने पण मरतात. पण गंमत आहे
की मलेरियामधनं पण वाचता येतं आणि डेंग्यूमधनं पण वाचता येतं. सो खतरनाक कोणीच नाही, माणसा एवढा खतरनाक कुठलाच मच्छर नाही आहे. व्याख्यान अतिशय अप्रतिम झालं. डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. आणि शेवट जाता जाता सर तुमच्याकडनं श्रीकृष्णाच्या काही गवळणी जर झाल्या तर ते अजून रुचल आणि भावल. हो हो बस. सर नमस्कार. सर मला असं म्हणायचं होतं का तुमच्यासारखे इतके माणसं आमच्या गावात येतात. आमचं गाव खरंच चांगलं आहे, आम्हाला अभिमान वाटतो का नानासारखे माणसं असे कार्यक्रम राबवतात. त्याच्यामुळे तुमच्यासारखे मोठे मोठे लोक आमच्या गावात येतात आणि आमचं गाव खरंच चांगलं आहे का चांगल्या परंपरा जपल्या आहे. सर खरं म्हटलं तर या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आमची 7 पुष्पाची ज्ञानरूपी पुष्पमाला आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाला अर्पण करत असतो. त्यातले 3 पुष्प या अगोदर झाले, 3 पुष्प उद्यापासून आहे. हे खरं म्हटलं तर मधलं पुष्प आहे. आणि आपण कोणत्याही माळा तयार करताना मधलं जे पुष्प असतं त्याला विशेष असं महत्त्व असतं, कारण ते परमेश्वराच्या हृदयाजवळ असतं. आपण त्या 7 फुलांमधलं जे गोंडस फूल असेल, अति चांगलं फूल असेल, ते आपण हृदयाजवळ म्हणजे त्या गोंड्याच्या ठिकाणी आपण लावतो. आजचं हे पुष्प खऱ्या अर्थानं मी म्हणेल की परमेश्वराच्या हृदयाच्या फुलांमध्ये गेलेलं आहे. एवढीच भावना व्यक्त करतो. धन्यवाद. मी आता शिकते की अपेंडिक्स जे आपल्या बॉडीमध्ये असतं ते काहीच यूजचं नसतं. मग ते खरंच आहे का? झालं काय की अपेंडिक्सबद्दल जोपर्यंत माहिती नाही आहे तोपर्यंत आपल्याला वाटतं ते काहीच उपयोगाचं नाही आहे. ज्या दिवशी आपल्याला माहिती होईल त्यावेळेला समजेल त्याचा हा उपयोग होता. सो विज्ञानाला बरीचशी लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला निरुपयोगी वाटते. पण आपल्याला अजून माहिती नाही आहे. कदाचित उद्या एखादा शोध लागेल आणि परवापासनं अपेंडिक्सवरती वेगळं काय काय चालू होऊ शकतं. तुला असं वाटतं अपेंडिक्सचा काहीच उपयोग नसतो. हां, अपेंडिक्सचा काहीच उपयोग नसतो असं हिला वाटतं, पण मी अपेंडिक्सचे ऑपरेशन करून करोडपती झालेले कितीतरी डॉक्टर बघितलेले आहेत. मग मला सांगा अपेंडिक्सचा उपयोग असतो की नसतो? सो अपेंडिक्सचा उपयोग पेशंटला नसतो, डॉक्टरला भरपूर असतो. अधरी धरोनी वेणू वेणू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी नेणू अधरी धरोनी वेणू अधरी धरोनी वेणू प्रातःकाली तो वनमाळी प्रातःकाळी तो वनमाळी घेवोनी जातो धेनू घेवोनी जातो धेनू अधरी धरोनी वेणू उभी मी राहे वाट मी पाहे उभी मी राहे वाट मी पाहे केव्हा भेटेल मम कान्हू केव्हा भेटेल मम कान्हू अधरी धरोनी वेणू एका जनार्दनी वाजविला वेणू एका जनार्दनी वाजविला वेणू ऐकता मन झाले तल्लीनू ऐकता मन झाले तल्लीनू अधरी धरोनी वेणू अधरी धरोनी वेणू. थँक्यू. हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे हीच अमुची हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच अमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच अमुची. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच. लाभले आयुष्य जितुके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने तुम्ही म्हटलं ना गुरुकुल कधी चालू करायचं, हे घ्या झालं चालू. थँक्यू व्हेरी मच. केलं त्याबद्दल मोहाडी ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अशा प्रकारचा आभार व्यक्त करतो. तसेच आपण श्रोतृवर्गाने शेवटपर्यंत या ठिकाणी छान पद्धतीने सक्रिय असा सहभाग घेतला. आपलं मी हार्दिक अशा प्रकारचा आभार व्यक्त करून आजचं हे पुष्प भगवान श्रीकृष्णाच्या ज्ञानरूपी पुष्पमालेमध्ये गुंफलं गेलं असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद.